32 प्लस असतील बहुतेक. म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र तुझ्या All over 32 प्लस महाराष्ट्र. फ्रँचायसी Yes. आहेत. 4 वर्षात 32 प्लस फ्रँचायसी मराठी तरुणाच्या झालेल्या आहेत, म्हणजे मोठी आणि- गोष्ट आहे. असं कधी झालंय का की आता आक्या म्हणजे फेमस व्हायला लागलाय, तर आता आक्या आम्हाला भेटा नाही म्हणून लोक तुला असंच बोलतात, मित्र तुझे फोनवर? आकाश जाधव एक ड्रायव्हर, ते इन्फ्लुएन्सर आणि एक क्रिएटर, सर्वस्वी क्रेडिट माझ्या मित्रांना. कारण की आयुष्य हे पूर्ण मैत्रीवर टिकून आहे असं पण म्हणता येईल. कारण की तुम्हाला आता एक आपण असं म्हणू शकतो की लग्न झाल्यानंतर मुलीला माहेर असतं की तिला काही त्रास झाला तरी तिकडे जाऊ शकते. मी आत्ता वाचलं होतं ते. त्याच्यानंतर मुलाला माहेर नसतं, मुलाला मित्र असतं. मग आता तुला सगळ्यात चांगलं रोस्ट केलेला कुठला क्रिएटर वाटतो आतापर्यंतचा रोस्टर? पण जिसकी कोई व्हॅल्यू नाही तो जर आपल्याला काहीतरी सांगतोय मग त्याचं काय बघायचं. तर तुमच्यात काय झालं होतं? म्हणजे तू लग्नाचा डिसिजन घेतला त्यावेळेस मी बघितलं आदित्य नाराज होता थोडा. नक्की कशामुळे नाराजी होती ती आदित्यची? ह्याच्या लग्नात आहे ना मी नाराज झालो त्याच्यावरती, लय डेंजर वाला. कारण मला लय दुखलं होतं. ॲक्च्युली आता मी हे कुठं सांगितलं नाही, पण मला हे सांगायचं होतं कुठंतरी. मला ब्लॉग्समधून पण खूप लोकांनी विचारलं की काय करतं. आता ते जे काय रडगाणं बघितलं आम्ही तुझ्या लग्नातलं तुझं, म्हणजे आम्हाला वाटतं ते फेकच आहे ऑडियन्सच्या पर्स्पेक्टिव्हने. म्हणजे त्याला आता ते- रडगाणं कसं म्हणू शकतो? नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी उत्कर्ष उदय स्वागत करतो आपल्या सर्वांचं लाडका चॅनल गप्पा गट्टावरती. आज घेऊन आलेलो आहे मी एक इंटरेस्टिंग पॉडकास्ट, आणि आजचे जे आपले गेस्ट आहेत त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ही टिकटॉकवरती व्हिडिओज बनवून चालू केली, नंतर इंस्टाग्राम, आणि आता थेट यूट्यूब इन्फ्लुएन्सर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी एका चित्रपटात देखील काम केलेलं आहे, आणि फक्त इथंच येऊन त्यांची जर्नी थांबत नाही बरं का. सोशल मीडियापासून सुरू झालेला हा प्रवास त्यांनी व्यवसायात देखील रूपांतर केलं, आणि आज त्यांचे तब्बल 3 ते 4 वेगवेगळे व्यवसाय आहेत आणि त्याच्या अनेक शाखा आहेत. तर महाराष्ट्रभर वेगवेगळ्या प्रकारे लोकांना एंटरटेन करून लोकांच्या मनावर राज्य करणारा असा हा मित्र आक्या जाधव म्हणजेच आकाश जाधव याच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया या पॉडकास्टला आक्यासोबत. आक्या, कसा आहेस तू मित्रा? स्वागत आहे तुझं गप्पा गट्टावरती. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. कसा आहेस मित्रा तू आता? मी आता सध्या निवांत आहे आणि थोड्याशा गडबडीत पण आहे. अच्छा, म्हणजे लग्नानंतर गडबड जास्त झाली आयुष्यात का आधीपासूनच आहे? आधीपासूनच आहे, पण थोडीशी वाढली, पण ती आता प्रेमळ गडबड वाढली. अच्छा, म्हणजे काय प्रेमळ गडबड? म्हणजे आता काही छोटा आक्या वगैरे आम्हाला बघायला भेटणार आहे का? नाही, आता नाही, लवकरच नाही आता. बरं, तर मज्जेचा भाग वेगळा. पण आक्या तुझी जर्नी थोडीशी म्हणजे आहे ना आजकालच्या तरुणांसाठी इन्स्पायरिंग पण आहे. कारण तू एक खूप हंबल बॅकग्राऊंडमधून येतो, मिडल क्लास फॅमिलीतला मुलगा. रील्सवरती येण्याआधी टिकटॉकवरती फेमस होणं, मग टिकटॉक गेलं, तिथं आताच नव्हता, रील्सवर आला. रील्सवरती तू परत ते सगळं फॅन्डम एस्टॅब्लिश केलं. तिथं सक्सेस मिळून तू यूट्यूब चालू केलं. यूट्यूबवर तुझ्या ब्लॉग्सला आता व्ह्यूज म्हणजे लाखोंमध्ये लोक तुझा व्ह्यूज बघतात सगळे व्लॉग्स. तर तिकडे तुला प्रेम मिळतं, ती वेगळी जनता आहे. पण त्यात तू बिझनेस पण चालू केला. बिझनेस केल्यानंतर त्यातही तुझ्या आता ऑलमोस्ट मला वाटतंय 20 पेक्षा तर जास्त फ्रँचायसी आहेत. आता 10-20 फ्रँचायसी तर झालं. 30 प्लस असतील. 30 अजून काम सुरू आहेत सगळे. आता दिवाळीच्या टायमिंगला ओपनिंग होतील. 32 प्लस असतील बहुतेक. म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र तुझ्या All over 32 प्लस महाराष्ट्र. फ्रँचायसी आहे. Yes. आणि हे किती वर्षामध्ये झालंय आता? मला वाटतं या दिवाळीला 4 वर्ष कंप्लीट होतील. 4 वर्षात 32 प्लस फ्रँचायसी मराठी तरुणाच्या झालेल्या आहेत, म्हणजे मोठी गोष्ट आहे. आणि आमच्याकडे म्हणजे फ्रँचायझीला जे ओनर आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे फ्रँचायझी दिलेली ते पण असे काय मोठ्या बॅकग्राऊंडमधनं नाहीये, की ज्यांचे वडील ड्रायव्हर आहेत किंवा तो स्वतः शिकतोय, कुणाला वडील नाही आहेत, कुणाचा घरचा प्रॉब्लेम आहे, आणि त्यांनी ते एक सांगितलेली अमाऊंट जमा करून त्या बिझनेसला लावून आत्ता त्यांचे एवढे सेटल बिझनेस आहेत. आता एक तर फ्रँचायझी आमच्याकडे जो मुलगा आधी रिक्षा चालवायचा, आणि आता आम्ही परवा भेटलो, तर मस्त म्हणजे एकदम सेटल आहे. त्यांनी मला सांगितलं की दादा 2 वर्ष झाले, पण आता खूप आनंद होतो की त्या दिवशी घेतलेला निर्णय आज बरोबर ठरलाय. आणि आता सगळ्या गोष्टी त्याच्याकडे रिक्षा होती. आता रिक्षा सोडून मला वाटतंय Samsungचा आता S25 अल्ट्रा, iPhone हे सगळं त्याच्याकडे आहे आता. मग तो जो टाईम आणि हा टाईम हा खूप वेगळा आहे, आणि तो मला एक त्यांच्या लाईफमधला हा टाईम आणण्यासाठी आपण एक कुठलातरी रोल प्ले केलाय, त्याबद्दल मला खूप आनंद होतो की, आणि त्यात रायबा पण तेवढं त्यांच्यासाठी काहीतरी करतंय. बरोबर, म्हणजे एक आनंद असतो आपल्याला एक वेगळा. रायबो फॉर मेन्सच्या थ्रू तू फक्त एक स्वतःचा बिझनेस एस्टॅब्लिश नाही केला, तर महाराष्ट्रातल्या युवा उद्योजकांचे एक संघटन बनवलेले आहे थोडक्यात.
तसंच म्हणता येईल. म्हणजे काय आहे, की ज्यांना स्वप्न पूर्ण करायचे आहेत आणि त्यांना प्लॅटफॉर्म भेटत नाही आणि ती जर मुलं माझ्याकडे आलेत आणि त्यांचं चाललंय, की नाही मला घेऊन चला पुढं. तर मग आपण आपल्याकडे तर आहे तो विषय, की आपण घेऊन जाऊ शकतो. बरोबर. का नाही घेऊन जायचं? आपण घेऊन जाऊया सगळ्यांना आणि जी चांगली लोकं आहेत, ज्यांना करायचंय त्यांच्यासाठी कधी पण मी पण रेडी आहे, रायबा पण रेडी आहे आणि माझ्या मागची जी टीम आहे ती पण त्यांच्यासाठी रेडी आहे. मग आता तुझे टोटल किती बिझनेस आहेत? म्हणजे जर रायबा फॉर्मेन्स एक बिझनेस झाला असं. आता तर सगळ्यात पहिले आमचं सगळ्यात जुना बिझनेस म्हणजे जो मी पण करत होतो. ॲक्चुअली सगळ्यांना माहिती मी ड्रायव्हिंग करायचो. तर बस आहेत. तर स्वराज टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणून म्हणजे आमचा जो लहान भाऊ आहे, मावशीचा मुलगा त्याच्या नावावर स्वराज टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणून आहे. त्याच्यात आपण स्कूल बस सर्व्हिस आणि कंपनी वगैरे सर्व्हिस देतो. त्याच्यानंतरनं केकबरी केक अँड कॅफे म्हणून आपले केकचे आउटलेट येतात. त्याच्या पण 3 फ्रँचायझीस पूर्ण झाले ते आणि आता रायबो फॉर्मेन्स म्हणून पण आहे. आणि अजून 1-2 आहेत, जी चालू आहेत. त्यांचं काम पण सुरू आहे आणि अजून थोड्याशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. नक्कीच. म्हणजे बघितलं तर तुझा प्रवास आपला सोशल मीडियातून चालू झाला. पण तू एक स्वतःला सोशल मीडियावरती लिमिटेड न ठेवता, पुढं एक पाऊल टाकून थोडा धाडसी निर्णय घेतला, स्वतःचा धंदा चालू करायचा एक आणि त्यातून तू मग वेगवेगळे धंदे उभारत गेला. बरोबर. तर आता ही जी प्रोसेस होती, ही म्हणजे ऐकायला जेवढी सोपी वाटते, तेवढी करताना तर नक्कीच बिलकुल सोपी नाही. नाहीये. म्हणजे मध्यमवर्गीय घरातनं येणाऱ्या मुलाला पहिलं तर डिसिजन घेणं, की मला धंदा करायचा आहे, यासाठीच भरपूर अडथळे येतात. भरपूर, भरपूर. मग आता अन् तुझी कशी होती जर्नी ती? नाही त्याच्यात विषय कसा होता, की सोशल मीडिया जे आहे आणि त्याची जी अर्निंग आहे किंवा जो इन्कम आहे, तो सगळ्यांनाच माहिती आहे, की तो अप्स एंड डाउन्समध्ये चालत असतो. करेक्ट. प्रत्येक कुठलाही कलाकार असला तरी तो क्रिएटर असो किंवा तो आपल्या सिनेसृष्टीत असो किंवा तो सीरियल करतोय. प्रत्येकाचं अप्स एंड डाउन चालू असतं. कधी कुणाकडे काम असतं, कधी कुणाकडे नसतं. तर बरोबर. आमचे मोठे बंधू आहेत विशाल. त्यांनी मला सांगितलं, की "आकाश जर आपल्याकडे हा फेम आहे, तर आपण याचा दुसरीकडे यूज करू शकतो." आणि मला वाटतं त्या टाईमाला एवढं खास हे सुरू नव्हतं, की सोशल मीडिया थ्रू कोण बिझनेस करते किंवा कोण दाखवतंय लोकांना किंवा त्यातून बिझनेस काढतंय. तर आम्ही त्याच्यामध्ये थोडासा विचार केला आणि माझा जो मोठा भाऊ आहे विशाल, त्यांनी खूप मला त्या गोष्टीत खूप मदत केली. म्हणजे बॅकबोन म्हणता येईल. वडिलांनंतरनं माझं बॅकबोन म्हणलं तर विशाल आहे, की त्यांनी सगळं उभं केलंय ते आणि माझ्या मागे ठामपणे आणि हे जे निर्णय आहेत, त्याच्यात मला ठामपणे त्यांनी ते बॅकअप दिला. एक मास्टर माइंड. येस. की तो आता आपलं असतं ना, की आता पडद्याच्या मागे खूप माणसं असतात. तर माझ्या पडद्याच्या मागची ती माणसं आहेत. आणि त्यांनी खूप मोठं ते उभं केलं आणि हळू-हळू त्यातल्या छोट्या-मोठ्या गोष्टी आणि त्यानंतर हे सुरू होत गेलं आणि ते कधी मोठं होत गेलं. आधी आम्ही बिझनेसच्या मागे पळत होतो. आता बिझनेस आम्हाला मागून पुश करतोय. पळा, पळा थांबू नका. नक्कीच. म्हणजे आता तुला म्हणजे दिवसात जरी म्हणलं, नाही म्हणलं तरी 4 ते 5 तुझ्या मीटिंग चालू असतील वेगवेगळ्या. आता तुझे एवढे बिझनेस आहेत म्हणल्यावर. आधी एक वेळ असा होता म्हणजे मी ऐकलंय तुझ्या थ्रूच, तू जे सोशल मीडियावरती व्हिडिओजमध्ये बोलतो, की कुठेतरी तू ते वस्तू विकायचा वगैरे इथं कोंडव्यामध्येच बॅटरीच्या रिलेटेड का कशाच तरी होय. related. म्हणजे काय स्टोरी आहे नक्की? खूप लोकांना माहिती नसेल. मी ॲक्चुअली जेव्हा ड्रायव्हिंग करत होतो त्याच्या आधी, ड्रायव्हिंगच्या आधी मी आपले जे एल-ई-डी बल्ब्स येतात, त्याचं आमचं मॅन्युफॅक्चरिंग होतं. तर मी एल-ई-डी बल्ब्स विकायचो. मी ते रोडवर पण विकले एल-ई-डी बल्ब्स. त्यामुळे ही जी जर्नी आहे पूर्ण तर ती अवघड पण म्हणता येईल आणि थोडी सोपी पण झाली म्हणता येईल. कारण की मला ग्राउंड लेव्हलपासूनच माहिती होतं, की कस्टमर, बाकीच्या सगळ्या गोष्टी हं. आणि सगळ्या लोकांना कसं हँडल करायचं आणि या गोष्टींना कुठं अडथळे येतील आणि त्यानंतर आपण त्याच्यात काय करू शकतो. कारण की तुम्ही जेव्हा जमिनीवर असता तेव्हा जमिनीवर खूप गोष्टी कळतात. हवेतल्या गोष्टी जास्त कळत नाहीत. त्यामुळे तिथून जे बॅकग्राऊंड आहे ते त्यानंतर ड्रायव्हिंग ह्यातनं काय होतं, तुम्हाला जे बेसिक नॉलेज आहे जगण्यासाठी, ते तुम्हाला या गोष्टींमधनं भेटतं आणि ते मला तिथून भेटलं. मग आता तू जगायचं नॉलेज प्रॅक्टिकल एक्सपिरियन्समधून येतं बरोबर आहे. पण हा जो तुझा जर्नी होता, ह्याच्यामध्ये तुला आता तुझा भाऊ जसं म्हणला तू विशाल, त्यांनी सपोर्ट केला. नंतर तुझे आई-बाबा आहेत, तुझी बाकी फॅमिली मेंबर आहेत आणि आत्ताचा तुझा स्टाफ जो आहे, हे सगळे तुला सपोर्ट करत आले. पण आम्ही बघितलं की मैत्री ही तुझ्या आयुष्यात खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुझे मित्र म्हणजे तुझा जीव की प्राण आहे. 100% माझ्या मित्रांबद्दल आम्हाला ऐकायचंय, की असं कधी झालंय का, की आता आक्या म्हणजे फेमस व्हायला लागलाय. तर आता आक्या आम्हाला भेटेना म्हणून लोकं तुला असंच बोलतात मित्र तुझे फोनवर किंवा काय? माझ्याकडं मला तरी असं वाटतं, मी खूप लोकं बघितल्यात आणि हे खरं आहे, हे होतं. पण माझे जर आत्ता जुने मित्र बघितले, जे माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये म्हणजे 2021-20च्या व्हिडिओमध्ये TikTok जेव्हा आता जे TikTokचे ते येतात व्हिडिओ त्यात आहेत खूप जण. तर माझा मित्र आहे प्रभाकर. तो अजून पण माझ्यासोबत आहे. म्हणजे तो कंटिन्यू सोबत असतो.
तो तुटला नाही. माझे जेवढे जुने मित्र आहेत, की ज्यांनी त्या टायमाला कसं असतं तुम्ही कंटेंट क्रिएटर आहात ठीक आहे. पण तुम्ही एकटे सगळं नाही करू शकत. तुम्हाला कॅमेरामॅन पाहिजे. ठीक आहे तुम्ही स्वतः एडिट करता. कॅमेरामॅन पाहिजे. त्याच्यासोबत बॅकग्राऊंड टीम तर पाहिजे. को ॲक्टर जर पाहिजे. मग ही लोकं कोण आहेत? ही लोकं ती माझे मित्र होते. की त्यांच्यामुळे आकाश जाधवचा आकाश जाधव झाला. आणि तो महाराष्ट्रात त्याच्या चाहते निर्माण झाले वगैरे. मग त्यांना विसरून चालणार नाही. आणि आज मला एवढा आनंद होतो, की म्हणजे लोकल जागेत पण जेव्हा मी फिरतो म्हणजे आपल्या एक राहतो जिथे तिथं. तिथं पण नॉर्मली मी मला असं वाटतं, की माझ्याकडे खूप छोटे-छोटे फॅन्स आहेत. छोटे फॅन म्हणजे ज्यांना जन्मल्यानंतरनं कळतं किंवा त्यांनी एखादं गाणं बघितलं कळतं, की हा माणूस आहे. माझा फॅन बेस तिथून जोपर्यंत म्हाताऱ्या माणसाला कळतंय, की हा आहे, तिथपर्यंत आहे. मला आता लोकं भेटतात ना, तर ते मम्मी वगैरे भेटतात लहान मुलांच्या. "दादा तुमचं ते गाणं आहे ना पहिल्यांदा, ते बघितल्याशिवाय जेवत नाही." आणि कंटिन्यू मग हळद लागली. अशी जी गाणी आहेत, मी गाणी खूप कमी केलेत, पण ती अशी केलेत, ती ठसा उमटून गेलेत. लहान मुलांच्या ह्याच्यावर खूप. मला रोडने जाताना येताना पण आहे ना, इव्हन मोठी माणसं ठीक आहे, मोठी माणसं वगैरे. लहान मुलं असतात, लहान मुलं. मी कधी फिरवण तर जाऊ "हाके दादा." मी त्यांना पण हात दाखवून जातो. मी कधी-कधी थांबतो. त्यांच्याबरोबर बोलतो, जातो. मग ते मला सगळ्यांबरोबर जिव्हाळ्याचं ते आहे आणि ते माझ्या वडिलांकडून मला आले. कारण की त्यांचं पण सेम तसंच स्वभाव आहे आणि तो स्वभाव माझ्यात आहे तसा उतरला. त्यामुळे मित्र तुटणं नाही होऊ शकत. हां, एक वेळ बाकीचं सगळं संपल, पण मैत्री नाही संपणार. कारण की मैत्रीवर मी टिकून आहे. कारण की आयुष्य हे पूर्ण मैत्रीवर टिकून आहे असं पण म्हणता येईल. कारण की तुम्हाला आता आपण असं म्हणू शकतो की लग्न झाल्यानंतर मुलीला माहेर असतं, की तिला काही त्रास झाला तर तिकडे जाऊ शकते. मी आत्ता वाचलं होतं ते. हां. त्याच्यानंतर मुलाला माहेर नसतं, मुलाला मित्र असतो. तो त्यांच्याकडे जातो. तो तिथंच रडतो, तिथंच हसतो, तिथंच सगळं एक्सप्लेन करतो, तिथनंच काहीतरी घेतो, तिथनं जातो आणि सगळं तिथंच विसरतो आणि तिथनंच सुरू होतं. बरोबर. ते खूप गरजेचं आहे. ज्याला मित्र नाहीत ना, तो माणूस नाही. माझं तर सगळं म्हणणं आहे, ज्याला मित्र नाहीये, तो माणूसच नाही. अशा सगळ्या गोष्टी आहेत. मैत्री म्हणजे माझ्या जीवनातला लय अविभाज्य भाग आहे, की तो नाही सुटू शकत कधी. नाही, नक्कीच. मला तुझ्या लग्नाच्या पॉइंटवर तर यायचंच आहे. पण तोपर्यंत बऱ्याचशा गोष्टी आहेत बोलायला. तर आता मैत्रीचा मुद्दा निघालाय. तर एक तुझा मित्र आहे म्हणजे ज्याचं आम्ही खूप आधी व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तुझ्यासोबत. पण ते आता नाहीयेत आपल्यासोबत. तर मग हां. आप्पा जे आहेत, ते म्हणजे ते लोकांना आवडणारा एक व्यक्ती होता तुझ्या ब्लॉगमधला, की तू मज्जा घेणार, म्हणजे तुझे जे काही त्यांच्यासोबतचं कन्व्हर्सेशन असणार. तर मग आज ज्यावेळेस तू बघतो, जुने व्हिडिओजमध्ये तू त्या सगळ्या तुझ्या मेमरीज बघत असशील, तर असं त्या पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल मग काय वाटतं? किंवा तुम्ही ज्यावेळेस गेट टुगेदर करता, फिरायला जाता, तर मग त्या व्यक्तीची आठवण कितपत येते? आता आठवणचा विषय म्हणायला गेलं तर काय आहे माहिती आहे का, की तो न विसरणारा व्यक्ती. तो फक्त आहे ना, एक मित्र नाहीये किंवा आता मित्र होता पण म्हणत नाही मी कधी. मी कधीच एक्सेप्ट केलं नाही ते आणि मी करणार पण नाही. ते आता वाटत असेल की काहीतरी वेगळंच बोलतो हा माणूस. पण मी नाही एक्सेप्ट केलं. मी त्याच्यानंतर पण जे आपण स्टोऱ्या टाकतो, की 100 एक स्टोऱ्या टाकतात लोकं, मिस यू परत ते. मला माहिती नाही येणार आहे परत. पण तो माझ्या मोबाईलमध्ये अजून तो डेटा आहे पूर्ण. तो मी फिरतोय, त्याचे डेटा आहेत. इव्हन आमच्याकडं जो प्रभाकर आहे माझा मित्र, त्याच्याकडे कॉल रेकॉर्डिंग्स आहेत. आम्हाला आजही कधी वाटलं ना त्याला ऐकायचं आहे, आम्ही कधीही गाडीत ते रेकॉर्डिंग ऐकतो. अर्धा तास आम्ही कंटिन्यू ट्रॅव्हलमध्ये लोकं गाणे ऐकतात. आम्ही त्याच्या रेकॉर्डिंग ऐकतो, की तो कसा बोललाय, तो कुणावर काय बोलत होता, की तो काय चाललंय, जे मित्रांमधलं असतं ते हसणं, हे अजून पण आम्ही पूर्णपणे बघतो. आणि मला एवढं दुर्दैव वाटतं, की तो गेलाय, ही सगळ्यात पहिली न्यूज या जगात फक्त मला कळली होती. कसं काय म्हणजे की काय चालतं? ॲक्चुअली आता मी हे कुठे सांगितलं नाही, पण मला हे सांगायचं होतं कुठेतरी. मला व्लॉग्समधनं पण खूप लोकांनी विचारलं, की काय कसं आहे? खूप लोकांना थोडेसे वेगळे पण माहिती गेली चुकीची की त्याच्याबद्दल. सीन असा झाला होता त्याचा, की जस्ट मी आजारी होतो त्यामुळे दवाखान्यात गेलो. प्रभाकरनेच मला दवाखान्यात घेऊन गेला. आम्ही आलो घरी आणि मी जस्ट झोपत होतो. माझ्या हातात एक हातात गोळ्या होत्या, एका हातात पाणी होतं आणि मला फोन वाजला. रात्रीचे मला वाटतं एक 11:30 11:30 पावणे 12 वाजले असतील. पावणे 12च्या दरम्यान आला होता. तर मी जस्ट परत याने सोडून का फोन केलाय म्हणून मी परत फोन उचलला. म्हणलं, "बोल काय झालं?" म्हणलं, विजय म्हणून मित्र आहे आमचे, अण्णा म्हणतो आम्ही त्याला. म्हणलं, त्याचा फोन आला, "आप्पाचा ॲक्सिडेंट झालाय." मी म्हटलं, "ॲक्सिडेंट झाला." तर आम्ही पहिले काय विचारतो, "ॲक्सिडेंट हे कॉमन आहे, ठीक आहे, छोटंफार होत राहतं. आम्ही गाड्यांवर फिरतो वगैरे." म्हणलं, "लागलंय का?" तो म्हणला, "बहुतेक जास्त लागलं." तर मग मला ते भरपूर भीती वाटली मग. मग मी तो तसंच ठेवलं. ते गोळ्यांना आम्ही खाली ठेवलं. मी फोन कट केला. "ठीक आहे," म्हणलं, तू ये जिथं आहे तिथं खाली आपल्या इथं चौकात ये. मी गाडी घेऊन येतो." मग मी फोन काढला आणि मी फोन केला, की ठीक आहे, जर तो नसेल तर त्याच्या बाजूला कोण असेल तर आता काय होतं खूप आपण ते पिक्चरमध्ये पण बघतो,
तर कोणी येत नाही ना लवकर हं. किंवा त्या पुढच्या प्रोसेसला दवाखान्यात लोकं थांबतात नातेवाईक येईपर्यंत वगैरे काही छोटे-मोठे प्रॉब्लेम असतात. मग मी फोन केला आणि मी म्हटलं फोन करून सांगूया आपण, की बाबा काय असेल तुम्ही चालू करा. मी फोन केला तर तो फोन उचलला नाही. शेवटच्या रिंगला एक फोन उचलला तो. म्हणजे पहिल्याच फोनवर शेवटच्या रिंगला फोन उचलला. तो उचलल्यानंतर मी तो जो ॲम्ब्युलन्समधला जो वॉर्ड बॉय होता त्यांचा, त्याने फोन उचलला. तर मी म्हटलं, "हॅलो आप्पा?" तर तो मला म्हणला, की "नाही, तो नाही बोलत आहे. मी ॲम्ब्युलन्सचा हे बोलतोय, ड्रायव्हर म्हणलो." मी त्याला म्हणलं, "तो कुठे?" "नाही तो आहे. तुम्ही कोण बोलताय?" तर मी त्याला डायरेक्ट म्हणलं, "मी असं समजा तुझा भाऊच आहे. काय लागेल तर तुम्ही कुणाच्या सही वगैरेसाठी कशासाठी थांबू नका पैसे वगैरेसाठी. मी 20 मिनिटात हॉस्पिटलला पोहोचतो. तुम्ही काय असेल त्याला लागलं वगैरे सुरू करा." त्याला काय झालं हे बोलल्यानंतर त्याला कळलं, कोणतरी लय त्याच्या जवळचा व्यक्ती. त्याने मला सांगितलं, की "सर तुमचं पेशंट 95% गेलं." आई शपथ! जेव्हा 95% कळलं होतं ना, मला तेव्हाच कळलं होतं, की आता हातातून संपलंय सगळं आणि मला ते कळलंच ना. मी तिथंच रडत होतो. घरातच रडत होतो. म्हणजे ऑलमोस्ट आता 10-15 मिनिटं गेली होती. मी तिथंच रडायला सुरुवात केली. तर लागण्याच्या आधी आमच्याकडे रूम आहे घरात, की जिथं भाऊ वगैरे आम्ही सगळे झोपतो. तर तिथं अजून एक भावाचा मित्र होता. तो मला म्हणाला, की "तू रडू नको. तू 5% म्हणलाय ना." म्हणलं, "माणसं 1% वरनं परत येतात. आपण जाऊया." तर मी पटकन निघालो. त्याला घेतलं, बाहेर आलो. बाहेर एक मित्र आहे अजून एक. जी माझी 5 मित्र मी त्यांच्याबद्दल सांगतो. तर त्याला मी आवाज दिला, की "मनशू लवकर ये. असं-असं झालंय. मी पुढे निघतोय. तुम्ही चौकात आहे. मी गाडी घेऊन येतो." मी ॲक्टिवा घेऊन गेलो. गाडी तिकडे लावली. मी वेरणा काढली. त्या दिवशी मी सोडलं तर माझ्या गाडीत 4 जण बसले होते. त्यांना वाटत होतं, की आज आपण पण राहत नाही. कारण गाडी 150च्या स्पीडनी 40च्या स्पीडनी पुण्यातल्या रोडवर ट्रॅफिक रोडला चालत होती आणि मला काहीच दिसत नव्हतं. मला फक्त ते 5% दिसत होते आणि मी असंख्य शिव्या खाल्ल्या त्या दिवशी गाडीत. मला फक्त तिथं पोहोचायचं होतं, की मला काय पाहिजे होतं. मला माहिती होतं, की 5% म्हणजे काहीच नाही आता. तर मला ते 2 मिनिटं जरी बोलेल किंवा तिथं गेलो आपण गेलो तरी काहीतरी होईल. पण ते जेव्हा आम्ही तिथं गेलो, तिथं गेल्यानंतर जेव्हा आम्ही बाहेर थांबलो होतो ना, तिथं टिपिकल विषय असतो जो पिक्चरमध्ये बघितला. सेम सिनेरिओ होता. ती बाई उठली तिने आम्ही 5 जण होतो. कोणच नाही. त्याची आई नाही, त्याचे वडील नाही, त्याचा भाऊ नाही, कोण नाही. आम्ही 5 जण. जी मित्र, आम्ही तिथं होतो. आम्हाला कळलं का आम्ही गेलो तिथं तर ती म्हणली, की असं-असं आहे आम्हाला एक कॉल आला. तिने सगळं ते सांगितलं आणि आम्ही चेक केलं तर पेशंट तिथंच गेलो. तिथं जो धक्का बसला, मी तिथंच पडलो खाली. लिटरली तिथंच पडलो फरशीवर. मला त्याने उचलत गुडघे घासत बाहेर आणलं. त्या सोफ्यावर बसवलं आणि त्याच्यानंतर ना ते सुरू झालं. म्हणजे मी रडत पण नव्हतो. मला ते धक्का बसला अख्खा आणि मग मी म्हणलं, की मला आता शेवटचं बघू द्या. कारण ते बाकीचे प्रोसेस झाल्यानंतर काय होणारच नाही. मला आता फक्त आहे तसं शेवटचं. तो म्हणला, "तू बघू नाही शकत." म्हणलं, "नाही मला आहे तसं बघायचं." मग मी गेलो. मी त्या जी स्ट्रेचर होती ना, ते ज्याच्यावर ठेवलं होतं. त्याच्यावर त्यांनी कापड हे करून ठेवलं. असं थांबलो होतो फक्त. तर मला तो ऑर्डर म्हणला, की "सर बास झालं नाही का तुम्ही?" मी त्याला डायरेक्ट बोललो म्हणलं, "मी काहीतरी करेल ना," म्हणलं. "मला जोपर्यंत थांबायचं म्हणलं, आता शेवटचा टाईम आहे, मला थांबू दे," म्हणलं. "मी जाणार," म्हणलं, "पण मला थांबू दे." त्या मुलांनी त्याला काढलं आणि मला एक 10-15 मिनिटं थांबून दिलं. मग नंतर प्रॉब्लेम म्हणला, "बास झालं भाऊ, आता बाहेर तुला ते विसरणं शक्य नाही." बाहेर आलो. त्याच्यानंतरनं जेव्हा त्याच्या आईचा मला फोन येत होता. मी शेवटच्या दिवशी म्हणजे जेव्हा अंत्यविधी केल्यानंतर जेव्हा शेवटचं भेटत असतो, मी तेव्हा फक्त त्याच्या आईला तोंड दाखवलं. मला ते शक्यच नाही झालं कारण की त्याचा प्रत्येक वेळेस कुठेही असलं, कुठेही तो मुलं असतात की ह्याचं नाव सांगून बाहेर. तो कंटिन्यू फक्त काय करायचा, "हॅलो, भाऊ बरं आहे. हॅलो, खाली कोण बोलतंय? भाऊ बरं आहे." कधीही त्याने दुसरं नाव सांगितलं नाही. आणि त्या दिवशी आणि तो कंटिन्यू काय करायचा, बाहेर जर जायचं असेल ना त्याला कुठं, माझ्या गाडीच्या एक-एक चाव्या आहेत ना, माझ्या ऑफिसमध्ये असतात. आणि त्या कधीही पण ओपन असतात. ती ही जी 4-5 जी माझ्या जवळची, ती कधीही ती घेऊन जातो. नेमका त्या दिवशी मी त्याला फोन करायला मला ट्रॅफिक लागला म्हणून मी फोन परत ठेवला. त्याच्या घरापासून क्रॉस होताना आणि फोन लागला नाही. आणि तो जाताना कंटिन्यू तिथं किंवा आपल्या हडपसरला पण एक आहे मित्र तिथं. तो ती गाडी घेऊन जातो टू व्हीलर. त्याने त्या दिवशी टू व्हीलर लावली नाही, फोर व्हीलर घेऊन गेला नाही आणि त्या टू व्हीलरचा त्या कंटेनर बरोबर धडकून ॲक्सिडेंट. तो जो एक रिग्रेट होता, की तो काढलेला फोन जर लागला असता आणि असं कधीच झालं नाही, की माझा फोन गेलाय माझ्या मित्रांना, ती आली नाहीत तिथं. जर मी फोन केला असता, तर तो दुसऱ्या मित्राकडे गेला ना. मग तो तिकडनं मित्रांकडे चालला होता आणि मित्रांमध्ये कंटेनर थांबला होता. अंधारात त्याला दिसला नाही आणि तो जाऊन डायरेक्ट धडकला. धडकल्यानंतर त्याच्या डोक्याला मार लागला. बेन हॅमरेजने जागेवर हे झालं. मग तो असं पूर्ण जी हे आहे, त्यात वाईट वाटतं, की सगळ्यात पहिले कळले पण आपल्याला आणि एवढा जवळचा मित्र मित्र जाणे खूप
तुमच्यासाठी आयुष्यात खूप त्रासदायक गोष्ट असते. ती रोज धक्का आहे मोठा. ट्रॉमा आणि धक्का आहे असं म्हणजे ते आयुष्यभर लक्षात राहते ती गोष्ट. आता तरी इव्हन जरी बघायला गेलं ना, तरी तो असा अविभाज्य भाग आहे, की आम्ही कुठेही फिरायला गेलो, तरी त्याच्या नावाचं एक ताट बाजूला असतं जेवायला. म्हणजे आता मी थोडा सेंटी झालोय, की ताट एक बाजूला असतं कंटिन्यू. आता आमच्या मंडळाची मिरवणूक असते गणपती वगैरे. त्याचा एक फ्लेक्स त्या मंडळाच्या इथं स्पेशल एक त्याचा फ्लेक्स असतो. मिस यू म्हणून त्याचा एक फ्लेक्स. का? की आम्हाला दरवेळेस वाटावं, की तो आमच्यासोबत आहे. असं कंटिन्यू आणि ही जी आमची 4-5 जण आहेत ना, कुणालाही कधी आठवतं ते फोन करून सांगतात, "आज लय आठवण आहे." मग ते सगळ्यांनी भेटायचं आणि बोलायचं आणि त्याला शांत करायचं. हे असं चालू असतं आमचं. आता त्याला जाऊन जवळ-जवळ मला वाटतं 1 वर्ष प्लस झालं ते. 1 वर्ष आणि 2 महिने झाले असतील. तोपर्यंत कुणा तोपर्यंत कुणाच्या डोक्यातून गेलेलंच नाही आणि त्याच्यावर बोलेलं एवढं कमी. नाही नक्कीच म्हणजे तुझ्या व्लॉग्समधून आता पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे तुमचं नातं कसं आहे, काय? व्हिडिओचा एंड त्याच्याशिवाय व्हायचाच नाही. मला अजून पण खूप आपले जे फॉलोअर्स आहेत, त्यांचा अजून पण मेसेज येतो. आप्पा दिसत नाही. काय होतं माहिती आहे का, की ठीक आहे, मी टाकतोय आणि त्यांना ते पाहिजे आणि आता काय होतं, पहिले फनी म्हणून लोकं त्याला घ्यायचे. पण आता त्याला इमोशनल म्हणून घेतात, की त्याची आठवण कुठेतरी राहावी. मला कधी-कधी वाटतं त्याची फॅमिलीने जर बघत असेल ते, तर त्यांना ते सारखं-सारखं त्यामुळं मला कधीतरी पिंच वाटतं केल्यागत होईल हो, मग इमोशनली. काहीतरी ठेवावं, कधीतरी काढावं. मग त्यामुळे ते मी त्या संभ्रमात आहे अजून पण. पॉडकास्टच्या ह्याच्यातून मी सांगतो, मी अजून पण संभ्रमात आहे. ते ठेवू का नको? मी नंतरनं कधीच केलं नाही. मी सांगतो म्हणजे मित्र गेलाय आणि त्याचं आपण भांडवल करायचं, हे आके जातो कधी करू शकत आणि मी केलंही नाही. आता बघत असेल जेव्हा मित्र जातो किंवा आता खूप चीपपणा झाला मी खरं सांगतो सोशल मीडिया. म्हणजे शेवटच्या दिवसाचे पण ते व्हिडिओ असतात पूर्ण. व्लॉग्स टाकतात लोकं, ब्लॉग्स मिनी व्लॉग. श्राद्ध वगैरे असतं ते श्राद्ध. हो, सगळं, तसं सगळं बी ब्लॉग्स, टाकतात. फुल ब्लॉग्स, फुल ब्लॉग. मला हेच कळत नाही, की तुमचा माणूस आयुष्यातला एक महत्त्वाचा माणूस गेलाय, तरी तुम्हाला सुचतंय, म्हणजे तो तुमचा महत्त्वाचा माणूस नाही. तुम्हाला जर तो सोडून जर दुसरं सुचतंय, तर मग तो महत्त्वाचा माणूस. बरोबर. अशा गोष्टी माणुसकी कमी झाली आहे म्हणजे थोडक्यात. भरपूर. माणुसकी आहे, पण फक्त आता सोशल माणुसकी. हां, माझा मित्र गेला, त्याच्यासाठी माझ्या 10 स्टोऱ्या आहेत. त्याच्यासाठी मनात काही नाहीये. त्याच्यासाठी कुठलं कार्य नाहीये. त्याच्यासाठी त्याच्या घरातल्यांना मदत नाही. एक तर ते माझा आनंद हरपला बस, बस, लावायचं, बस. टाकून बस, बस. द्यायचं. मी सांगतो, आजही माझ्याकडे एकही स्टोरी नाहीये, ज्याच्यात हरपला वगैरे मी काही नाही. मी फक्त एक छोटीशी स्टोरी होती. त्याचा फोटो होता, की जगातनं तू गेला असशील माझ्यासाठी तू आयुष्यातून कधीच जाणार नाही. एवढीच माझी स्टोरी होती आणि तुला मी विसरणार. ह्याच्या पलीकडे काही नव्हतं. एक कॉमनचं काहीतरी छोटंसं गाणं असेल साधं. हे असलं काहीच फालतू म्हणून मी कारण की तो माझ्यासाठी जाणं शक्यच नाही. मला तो रोज आठवतो. रोज त्याच्या आठवणी येतात माझ्यासोबत. मी जास्तीत जास्त ट्रॅव्हल मी त्याच्यासोबत केलेलं. माझ्या ज्या दुकानाच्या ओपनिंग्स आहेत किंवा काय आहे, गाडी तो चालवायचा, मी झोपायचो गाडीत अक्षरशः. रात्रभर तो 300-300, 400 किलोमीटर गाडी चालवायचा आणि मी झोपायचो. आणि त्याच्या विश्वासावर मी सगळं ठेवायचो. आणि तो ज्या दिवशीपासून गेला ना, मी लिटरली सांगतो ज्या दिवशी जो किस्सा घडला, ती जी Activa तिथं लावली होती, ती तिथं कचऱ्यात 8 ते 10 दिवस पडली होती. मी विसरलो होतो, की माझी गाडी तिथे आहे. कारण मला कळतच नव्हतं. आणि मी त्याच्यानंतर महिनाभर फोर व्हीलर यूज नाही केली. मला गाडी स्टीअरिंगला हात लावला, की मला तो आठवायचा आणि तो दिसायचा. कारण की कंटिन्यू तो कुठं जायचं म्हणलं, की तो स्टीअरिंगवर. कुठं काय करायचं म्हणलं, की तो स्टीअरिंगवर. फिरायला जायचंय तो. कुठं कामाला जायचंय तो. काय करायचंय तो. घरच्यांना मी माझ्या त्या कामात असेल, घरच्यांना जर कुठं घेऊन जायचंय, तर माझी आई मला फोन न करता त्याला फोन करायची. "आप्पा खाली आहे, आपल्याला जरा जायचं." आणि यायचा. त्याची कामं सोडून यायचा. माझ्या आईने मला तो गेल्यानंतर जेव्हा संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये होतो, आम्ही सकाळी माझी आई आणि मोठा भाऊ विशाल जो म्हणतो, ते वाईला होते आमच्या घरी. त्यांना कळलं जेव्हा संध्याकाळी, की असं-असं घडलंय. ते रात्रीच्या रात्री आले आणि मी झोपलो होतो. सकाळी 5 वाजता आम्ही दवाखान्यात आलो आणि झोपलो होतो. झोपल्यानंतर मी जेव्हा उठलो, तर माझी आई माझ्या समोर होती आणि तिने मला पहिले प्रश्न विचारले, "तू कुठं होता? म्हणजे तू जर असता, तर हे थांबलं असतं. तू नव्हता, म्हणून हे झालं." आणि हे मला पण माहिती होतं. आणि तो प्रश्न विचारला, जो मला ती आप्पाची आई विचारणार होती आणि जो विचारला पण, तोच प्रश्न माझ्या आईने विचारला. कारण की तो मुलगाच होता तिथे. मी नसलं तरी ते अवेलेबल असायचे. कुठल्याही छोट्या-मोठ्या कामाला घरातलं ते अवेलेबल असायचे. मग तो जर माणूस तुमच्या आयुष्यातून जातो म्हणजे किती तुम्हाला मोठा धक्का आणि किती मोठं नुकसान तुमचं होऊ शकतं. नक्कीच म्हणजे तू सांगताना तू जसं सांगितलं, तू इमोशनल झाला. तुझ्यासोबत मी इमोशनल झालो ऐकून, इमॅजिन करून ही सिच्युएशन.
तर समजू शकतोय म्हणजे आपण नक्की काय होऊ शकतंय, काय नाही वगैरे. आता मला कुठेतरी असं वाटतंय, की हे जे तुझं मित्रांवरचं प्रेम आहे किंवा मित्रांसोबतचं तुझं एक फॅमिलीसारखं नातं आहे, हे कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून जे आपण शिकवण घेतो, ते जसे मावळ्यांसोबत एकत्र राहायचे, त्यांना एक कुटुंब म्हणूनच ट्रीट करायचे. कधी त्यांना असं वेगळं सैन्य म्हणून ट्रीट नाही केलं. तर त्याच प्रकारे होतं सगळं तुझं पण. आता आपण तर तिथं कंपॅरिझन होऊ शकत नाही कधीच. पण अ, माझे जे वडील आहेत, तर वडिलांनी जे गोष्टी केल्या म्हणजे इव्हन त्यांचा खूप चांगला टाईम पण होता, खाली पण होता, वर पण होता. पण त्यांच्यासोबत मी एक बघितलं, की त्यांचे मित्र कंटिन्यू होते आणि तेच माझ्यात आहे ते चाललं. आणि आज जर कुठं बघायला म्हणलं, तर सोशल मीडियात जर आकाश जाधव एक ड्रायव्हर, ते इन्फ्लुएन्सर आणि एक क्रिएटर, सर्वस्वी क्रेडिट माझ्या मित्रांना. मी इथून देतो. माझे मित्र म्हणजे मला क्रिएटर नेण्यापर्यंत. जेव्हा मी होप सोडली होती, काहीच चालत नव्हतं. काय होतं ना आपल्या आयुष्यामध्ये, की थोडासा डाउनफॉल येतो आणि तुम्हाला वाटतं यार बस आता आपली जर्नी संपली, आपण काहीतरी नवीन बघू. त्या टायमाला त्या टायमाला मला माझे मित्र म्हणले, मी थोडंसं काय करत होतो, मी खरं सांगतो. मी काय करत होतो, की ते एक ट्रेंड होता TikTokला माहिती. तेव्हा हिरोसारखं मुली अट्रॅक्ट करण्यासाठी असायचं. वेगवेगळं ट्रान्झॅक्शन वगैरे ते. तर मी पण ट्राय केलं, ते झालं नाही काय. तर जो हा प्रभाग आहे ना, हा प्रत्येक सिच्युएशनमध्ये दिसणार हां तुम्हाला. कारण हा आजूबाजूलाच असतो. हे तुला जमत नाही म्हणलं, ही तुझी पर्सनॅलिटी नाही म्हणला. तू जसा आहेस ना, तसा ये म्हणला बाहेर. तुझी कॉमेडी आणि ते म्हणलं, तू जसा आम्हाला आज इथं हसवतोस, तसं तिथं हसव. आणि ते पकडून आम्ही ऑन दी स्पॉट तिथंच एक व्हिडिओ टाकला. तो व्हिडिओ त्या टायमाला काहीतरी 4 का 5 मिलियनला गेला TikTokला. TikTokला हो. 4-5 मिलियन. तेव्हा कांद्याचे काहीतरी भाव वाढले होते त्याच्यावर. पण त्याच्यावर तो मला दुसऱ्या दिवशी म्हणला, "बघ." मग आम्ही तेच जुळवलं आणि तेच घेऊन पुढे गेलो. आणि त्याच्यानंतरनं ते वाढत गेलं, वाढत गेलं आणि मित्र तसेच राहिले. आता खूप लोकांना वाटतंय की आहेत अजून थोडेफार मित्र, की त्यांना असं वाटतं की आकाश भेटत नाही. किंवा हे. मी खूप कामात व्यस्त आहे. आता मी खूप कामात आहे खरं. आणि मला भेटायचं मी खरं सांगू का? मला भेटायचंय. मला फिरायचंय, मला बसायचंय निवांत, मला मस्तपैकी टाईमपास करायचा आहे. होत नाही हा प्रॉब्लेम आहे. आता धंदे एवढे वाढवल्यावर कसं होणार हो, व्याप एवढे वाढवल्यानंतर ना? काय होतंय ठीक आहे, पण थोडंसं असतं. आता ह्या सगळ्यामधनं म्हणजे एवढा व्याप वाढला, की लग्न होऊन 7 महिने झालेत. मी अजूनही कुठं फिरायला गेलो नाही. हां, म्हणजे आम्ही उलटं वाट बघत होतो कुठलीतरी फॉरेन ट्रिप वगैरे येईल, व्लॉग येईल. काय पण दिसलं नाही. वहिनी नाराज नाहीत का या गोष्टीवर आता? नाही नाराज तर म्हणजे ते एक छोटं फार असतं. वरच्या मानाने असतं, की नाराज आहे मला घेऊन जा. पण तिचा जो सपोर्ट आहे ना, तो खूप मोठा आहे. आता जसं सांगायला गेलं तर सपोर्ट म्हणजे कसा म्हणता येईल, की जसे मित्र आहेत एका साइडनी, आपल्या 3 बाजू असतात. एक साइड मित्र आहेत, एक साइड ती आहे, एक साइड फॅमिली असं ट्रायंगल आहे आणि त्यांनी मला सिक्युअर करून ठेवलं. तर जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी थांबतात, की मी घरातल्यांपाशी त्या गोष्टी सांगू शकत नाही किंवा मित्रांपाशी त्या गोष्टी सांगू शकत नाही. मग मी त्या माझ्या बायकोपाशी किंवा माझी जी मैत्रीण आहे एकदम चांगली. माझ्या कधीच मैत्रिणी झाल्या नाहीत. मी खरं सांगतो. माझी एकही मैत्रीण नाही. माझी बायकोच माझी मैत्रीण आहे. म्हणजे ती मैत्रीण झाली आणि तिच्यासोबतच मी लग्न केलं. मग हे बाकीचे जे तू आता रील्स वगैरे करायचा, TikTokला जे कोलॅब करायचा. मी आता जर आत्ता पण सर्च केलं ना, आत्ता पण हं. आणि कुणालाही फोन केला, सगळ्या माझ्या बहिणी. मानसी कदम माऊ. सगळ्यांना वाटायचं तीच माझा अफेअर, पण ती माझी बहीण. रक्षाबंधनला मला राखी बांधते. ती माझ्या लग्नात कंटिन्यू 10 दिवस घरी होती. सगळं. इव्हन सानिका झाली. सगळ्या ज्या आहेत, बरोबर ज्यांच्याबरोबर माझं कॉन्टॅक्ट. आपलं एकच आहे. मैत्रीण नाही. अगं मला पटतच नाही ते. म्हणजे मला जुळतच नाही. आता मला हिच्यासोबत जुळत विषयच नाही आपण. व्हिडिओ जर आधी बघितले असतील तर ते त्याच्यातनं येतं. मला जुळतच नाही त्याच्यामध्ये. मग मी कसं जुळवणार? तर त्यामुळे नाहीच. मग ते त्या कॅटेगरीत पडतच नाही. मग ह्या कॅटेगरीत पडत. एक तर बोलणं नाही आणि जर बोलणं असलं तर मग डायरेक्ट बहीण. हां, त्या रिलेशनमध्ये. तर बाकीचं काही राहतच नाही. नाही, नक्कीच खूप चांगली गोष्ट आहे ही. आता हेच तुला मी बघितलं, की तुझे क्रिएटर्स सोबत पण एक तुझा एक वेगळा फ्रेंड सर्कल आहे. येस. तुम्ही जिगर फॅमिली बोलता त्याला. 2 फ्रेंड सर्कल पडतात. आता मित्र म्हणजे कसं होतं, आपण जेव्हा रोजच्या बैठकीत बसतो, त्याला मित्र म्हणजे ती आपल्या घराच्या जवळचे आणि एक असतात, की जी अ, कुठल्या ना कुठल्या गोष्टीने आपण भेटलो आणि ती जीवाच्या जवळ झाली आणि एक फॅमिली होऊन गेली. मग त्याच्यामध्ये आदित्य, विशाल, आपला ऋषी, अ, सानिका, बनी आणि असे खूप आहेत. रोहित, अक्षय,
नाशिकची एक टीम आहे. ही अशी खूप जवळची आहेत, की जी भरपूर म्हणजे त्यांनी आयुष्यात पण खूप आता आदित्य जर बघायचं म्हणलं, तर जेव्हा मी कोणच नव्हतो म्हणजे किंवा TikTokला नव्हतं, Instaला नव्हतं, काय नव्हतं. तेव्हा त्याचा एक स्वभाव सेम असा. मित्र जवळ ठेवायचे आणि मित्र जीव. चुकलं तर बोलणार पण. आत्ता पण जर काही चुकत असलं ना, आत्ता पण मला फोन येतो एवढ्या गडबडीत पण. "आख्या असं-असं आहे बघ बरं तिथं जर करता येईल तर." त्याचा मला फोन येतो आत्ता पण. तर त्याचं एक आहे, की मोठ्या भावासारखं आणि आमची जी पूर्ण टीम आहे, त्याच्यात पूर्ण रोल मोठ्या भावाचा आदित्यनेच प्ले केलेला आणि त्याचं ऐकतात पण सर. ऐकावंच लागतं. तो एवढा आणि तो आहे, खास आहे तेवढा. तो माणूस पण तसा आहे, रॉयल. पण तुमच्यात काय झालं होतं? म्हणजे तू लग्नाचा डिसिजन घेतला त्यावेळेस मी बघितलं आदित्य नाराज होता थोडा. नक्की कशामुळे नाराजी होती ती आदित्यची? डिसिजनमध्ये म्हणजे कशात म्हणतोय तू? मला असं म्हणजे तू असं लग्नाचं डिसाईड केलं आता हे. हां, हां. त्यानंतरनं त्याचं काहीतरी झालं असं आम्हाला जाणवलं. नाही, 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 नाही. हे बघ मी तुला सांगतो. आजपर्यंत माझी ही जी मित्र आहेत, ह्यांच्यासोबत माझी भांडणं कधीच झालेली नाही. आणि ते काय होतं विषय, ॲक्चुअली तो थोडासा मोठा भाऊच आहे आणि ते त्याला माहिती आहे. त्याचं म्हणणं काय होतं, की अस्मिता आणि माझं एज तेवढं हे, की तू थोडंसं अजून बिझनेस ग्रो करा किंवा हे करा हं, आणि हं. त्याच्यानंतरनं मग तू कर. पण मी म्हटलं नको लांब व्हायला. मग त्यांनी तो एक मला ह्याचा सल्ला दिला. पण नंतरनं पूर्ण ह्याच्यामध्ये ते इन्व्हॉल्व होतेच. त्याच्यात हां, काय विषय बाकीच्या ह्याच्यात तो होता. पण म्हणजे आम्हाला ते ऑडियन्सला क्युरिओसिटी होती, की नक्की काय झालंय? काय होतं माहिती आहे का, सोशल मीडियात एक प्रॉब्लेम असा झालाय, की जे तुमचं खरं आहे. आता आज पण लोकं काय म्हणतात माहिती आहे का, आज पण लोक काय म्हणतात, की आता खूप लोकं, की "अरे तुम्ही दिसत नाही." अरे त्याचा ऑलरेडी बिझनेस आहे. तो कंटिन्यू बाहेर आहे. तो स्वतः तिथं नाहीये म्हणजे पुण्यात तो स्वतः नाहीये. तो स्वतःला वेळ देता येत नाहीये त्याला. तो भेटणार कसा? जरी भेटलो तरी मग कुठलेतरी फंक्शन्स असतील, हे असतील. हं, मग तिथं जायचं वगैरे. मग ते असे तिथं भेटायचं. आता ते झालं. किंवा कोणीही असेल, विशाल असेल, जे विशालचे शूट्स चालू आहेत पूर्ण. ऋषीचा एक वेगळा बिझनेस आहे त्याचा, ते पिंपळवण. मग तो ही सगळी अडकलेली आहेत. मी पण अडकलोय. आम्हाला जिथं कुठं चान्स भेटेल, तिथं भेटल्यानंतर आम्ही भेटतो. पण नंतर काय होतं, की ते सोशल मीडियावर येत नाही. कारण की आम्हाला तिथं मित्र म्हणून भेटायचंय, क्रिएटर म्हणून नाही. मग ते म्हणून लोकांना वाटतं, की अरे दुरावा झालाय. असं काही झालेलं नाहीये. आम्ही अजून आतनं जेवढी ती ताकद होती, जेवढं होतं, फक्त ती सोशल मीडियावर दिसायची म्हणून त्यांना चांगलं वाटायचं. आता ती दिसत नाही म्हणून. आम्हाला माहिती आहे, की मैत्री केवढी घट्ट आहे अजून. म्हणजे दुरावा नाहीये कोणाच्याच मनात. येणं शक्य नाहीच ना. आणि आला तरी आमच्याकडे असं आहे, नाही पटलं एखाद्याला. म्हणजे त्याला वाईट वाटलं. हा फोन करून त्याला बोलणार डायरेक्ट. आणि ते त्याला हक्काने बोलणार, की "मी बोललो, काय वाटलं तुला?" हे वाटलं ना, चल संपला विषय. ठेवायचंच नाही, हे नाहीच आहे. डायरेक्ट क्लिअर हो, क्लिअर त्याला क्लिअर नाही झाली तरी तो मित्र आहे. मित्रांमध्ये हे सॉरी-बिरी असलं काही भांडण नसतो कधी. आता मी तुला आहे ना, सोप्पा गेम खेळू आपण. मी 4-5 नावं घेईल. तू प्रत्येक नावाच्या पुढे आहे ना, एका शब्दात त्यांचं सांगायचं. तू यासाठी काय आहेत किंवा तुला नाव त्यांच्या नाव सांगायचं. मी नाव सांगणार. ओके. तू सांगायचं ते तुझ्यासाठी काय आहेत? की म्हणजे समजा हे थोडंसं लय अवघड आहे. आयुषचं नाव घेतलं फॉर एक्झाम्पल तुझा भाऊ. भाऊ, तर तू म्हणू शकतो भाऊ आहे किंवा सपोर्ट आहे असं. तर असं काही तुला वाटेल ते. आता सानिकापासून चालू करू. सानिका. लाडकी बहीण. अच्छा. मोहित, एक एकदम खतरनाक मित्र. विशाल, विशाल, रावडी बॅकबोन. कधी कुठेही उपस्थित. आदित्य, आदित्य मोठा भाऊ. त्यानंतर ना हिंदवी, हिंदवी अशी मैत्रीण मला आठवतं तिच्याबद्दल ती एवढी खतरनाक आहे ना, की तिचं एक वेगळंच आहे, की ती सेम माझ्यासारखी सेम ते ग्रुपमध्ये सेम. सेम आक्याचं पॅरलल दुसरी. आक्या पुढं फिमेल व्हर्जन असं. फिमेल सेम तेवढीच खोडकर, तेवढीच सगळी तिला बोलणार. तरी ती ऐकणार नाही, ती तिचं घ्या. तो शब्द नाही. आणि अक्षय, अक्षय, जीवा भावाचा मी. ऋषी, ऋषी, जिगरी, खास, एकदम टॉपचा, जवळ म्हणजे शब्द कमी. अच्छा म्हणजे तो 0 से हीरो तक. 0 से हीरो तक. बस, बस. त्यांनी 0 से हीरो तक बघितलंय मला. अस्मिता अस्मिता, जग, आयुष्य, विश्व. आणि आई आई आता गावला. नाही गावायचं नाहीये. आईला शब्द नसतो रे कुठला. मग आता जग, जीव सगळं झालं अस्मितापर्यंत. अरे तुम्ही त्या व्यक्तीला काय उपमा देणार जिने तुम्हाला हे दाखवलंय? म्हणजे ती तुम्ही देव म्हणू शकता डायरेक्ट. त्याच्या पलीकडे काय म्हणणार आहे?
तुम्ही आईला जग विश्व विश्व काय म्हणू शकत नाही. तिनेच तुम्हाला हे दाखवलं, तुम्ही तिला काय उपमा देणार आहे? देव म्हणू शकतो आपण. कारण की आईने जे पूर्ण बघितलेलं असतं. हं. म्हणजे एक असतं ना, की आई कडेवर बसवते, की तिने बघितलंय ते आपल्याला दाखवायचं आणि बाप खांद्यावर बसवतो. कारण की तो जेवढं बघू शकत नाही त्याच्यावरती मुलाला बघायचं. ही जी 2 लोक आहेत ना, ती देवाच्या समांतर आहेत. आणि त्याच्या पलीकडे उपमा नाहीये कोणाला, की नाही माझ्या ते तर सगळ्यांनाच असतं. आई प्रत्येकाला प्रिय आहे, वडील प्रिय आहेत, काही विषय नाही. पण एक असतं ना, की आपण पुजतो. घरात देवाला का पुजतो, की ते त्यांच्यामुळे सगळं घडतंय जगात. जगच त्यांच्यामुळे. मग आपण पण ज्यांच्यामुळे ते आपल्यासाठी देव आहेत. बरोबर. आता थोडासा ट्रिकी प्रश्न आहे. आता तू कसा आन्सर करतो त्याच्यावर डिपेंड करतं. आता घरात बायको पण आहे. हां, आता आई पण आहे. आधी कसं अस्मिता गर्लफ्रेंड होती, त्यावेळेस वेगळं होतं सगळं. हां. तर एकाच घरात दोघी पण आहेत. बरं. मग ज्यावेळेस कुठली गोष्ट चूज करायची वेळ येते तुझ्यासाठी, हां. तर मग तिथं तू कुणाला प्रेफरन्स कशा टाईपचं? मग ते असं म्हणजे वाटतं एखादं गिफ्ट द्यायचंय किंवा काय करायचं अशा टाईपमध्ये? नाही, नाही. मग मग आता तू गेलाय सपोज आता बाहेर जेवायला. ओके. तर आता अस्मितासोबत असताना अस्मिताला तू प्रेफरन्स देत असशील विचारायला. ज्यावेळेस तू घरच्यांसोबत जातील, काकू विचारणार जा काय असेल ते. पण आता दोघी ज्यावेळेस एकत्र आहेत सपोज, इथं म्हणजे कोणाचं जास्त चालतं मग तिला प्रेफरन्समध्ये कोण असतं, आई का बायको? आता आई का बायकोमध्ये ह्याच्यात थोडा हा ट्रिकी प्रश्न माझ्यासाठी होता, पण तुला उत्तर ट्रिकी असणार याचं. कारण की हा विषय असा आहे, की माझ्या आईचं आणि अस्मिताचं बॉन्डिंग एवढं खतरनाक आहे, की त्यांची एक वेगळी टीम आहे. ती रोज मला धरती. म्हणजे असतं ना, की घरात एक बायको एका साइडने बोलते, आई बोलते आणि मध्ये नवरा बरडला जातो. इथं तसं नाहीये. इथं त्यांची युती आहे आणि ते मला रोज म्हणजे जर मी काय केलं, तर ती मम्मीला सांगते. मम्मी मला पकडते आणि तिथं थांबून ती माझ्या पण घेते. मग ते असं त्यांचं जे बॉन्डिंग आहे ना, त्यामुळे हा हा विषय येत नाही कधी मला, की याला थोडंसं आणि आमची जी आई आहे, ती अस्मिताला कधी सून म्हणून नाही बघत. ती मुलगी म्हणूनच बघते. तिला काही एवढं वाटत नाही. ती मला उलटं माझी आईच मला सांगते, "थोडं लक्ष दे, थोडं लक्ष दे." म्हणजे कसं बायको आल्यानंतरनं वाटतं, की नाही का काही जागी होतं, की आईला असं वाटतं, "नाही, नाही, ते थोडंसं लक्ष जास्त आहे." माझी आई म्हणते, "आमच्याकडे देऊच नको, आमचं झालंय आता. ते तिथं दे." ती नाराज होती तिथं दे. हे असं आई सांगते मला आमची. त्यामुळे तो प्रश्न येत नाही माझ्याकडे कधी आणि त्यातनं मी लय हॅपी तो जो आहे ना, तो जो सगळा गोलचक्र, त्या चक्रव्यूहात मी अडकलोच नाही कारण की ते बनलंच नाही माझ्याकडे. बोलायला हुशार आहे तू. एकदम डिप्लोमॅटिक आन्सर देऊन विषयच सोडवून टाकला तिथल्या तिथं. अरे नाही खरं आहे. बघ एवढं मी थोडी ठरवून येणार तुम्हाला हा विचारलं मी सांगणार. मला ऑलरेडी आहे ते म्हणून सांगतो मी खरं काय. नाही, चांगली गोष्ट आहे. आता मला अस्मिता वहिनींबद्दल विचारायचंय. हे तुम्ही एकतर पहिल्यांदा कसं भेटला? आणि कधी वाटलं की नाही आता हिच्यासोबतच लग्न करायचंय? हीच ती. आता सीन असा होता की अल्बम सॉन्ग खूप चालू होते. 2022च्या अप्रॉक्सिमेटली 22 वगैरे आणि ऋषीला एक फोन आला की असं-असं एक गाणी आहेत 2 आणि तुला आणि आकाश करायचंय. तर त्या टायमाला आम्ही क्रिएटर पण छोटे होतो किंवा काय होतो. त्या टायमाला गाणी वगैरे येत नव्हती काय. ते गाणं भेटणं म्हणजे मोठी गोष्ट चला होती. भेटलं, गाणं भेटलं नाही का? येणार, येणार. त्या टायमाला ऋषीनी मला सांगून नाशिकला घेऊन गेला. चल. आम्ही नाशिकला गेलो, ते गाणं सगळं झालं वगैरे आणि तिथं जे बाकीचे म्हणजे जे क्रू होता पूर्ण. अस्मिता ऑलरेडी सीरियल वगैरेमध्ये तिने काम केलंय. रोल्स केलेत सीरियल वगैरेमध्ये. तर त्यांची एक टीम होती आणि त्यांनी नवीनच ते सेटअप केलं होतं. की बाबा एक आपले प्रोडक्शन हाऊस करायचं आहे आणि सगळ्यांनी 4-5 लोकं होती तिकडची. मग मी तिला सकाळी उठलो मी. आम्ही 3 दिवस तिकडे होतो. प्रॅक्टिस केली, सगळं केलं. सकाळी उठून फ्रेश-बिश होऊन नाही का, एक आपलं ते पुणेकरांचा रुबाब असतो ते असं एकदम मस्त यायचं खाली काय चाललंय बघायचं-बिघायचं. नाशिकमध्ये आपण. वरनं समोरच्यांना वाटतं एकदम टाईम टू टाईम हां. हे सगळं. मग आलो. तिथे एक मस्तपैकी रेड कलरचा टॉप, ब्लॅक कलरची जीन्स, मागं तुला सांगतो पिंक कलरचा बो बांधलाय. तर मला अजून आठवतं 4-5 वर्ष झाले ते. एक मुलगी ते वही घेतली आहे, पेन आहे तिथं आणि तिथं चाललंय सगळं. अरे आणि ती हिंदी बोलायची ती. ते लोकं तिथली हिंदी होते ना ते. चलो ना जल्दी असं-तसं तिची एक मैत्रीण-बित्रीण आणि आम्ही असं बघतोय. मी असं एकदम नाही का प्रेमात थोडा. झालं आणि हे अजून कुणाला माहिती नाहीये. आमचं जुळवण्यामध्ये अ, आपली श्रद्धा टक्के, जी माझ्या गाण्यात आहे. श्रद्धा टक्के. हां, ती आता थोडीशी विलुप्त झाली. मी तिला सांगतो जरा ये, हां. परत ये तू. मी तिला लग्नाला पण खूप फोन केले, पत्रिका पाठवली, तिचा फोन रिसीव्ह नाही आला.
तिने काय आलं ते मी तिला सांगितलं, "अरे भारी यार." नाही का. मग तिला थोडंसं वाटलं, की तिचं माझं पण रिलेशन सेम तसंच. मैत्रीण नाही डायरेक्ट. तर तिने काय केलं, तिला अस्मिताला चिडवायला सुरुवात केली. अस्मिताने काय केलं होतं, तिचा एक ते स्वीट आवाज नाही का हं. मुलीतला. तिने काहीतरी काम होतं तर मला आवाज दिला होता आकाश म्हणून. तिच्या टोनमध्ये. ही सारखं कंटिन्यू ते कंटिन्यू तसंच म्हणायची. तर ते काय झालं, ते एक मनात क्रिएट होतं. आणि मी आज पॉडकास्टच्या माध्यमातून सांगतो, माझ्या बायकोला मी क्रिएटर होतो. आज खूप जणांना अ, एक चुकीचं माहिती आहे किंवा चुकीचं एक विजन त्यांच्या डोक्यात असतं, की मी क्रिएटर आहे किंवा माझे फॉलोअर्स आहेत, मी फेमस आहे किंवा हे अमकं-फलाना, याच्यावर अस्मिता माझ्या प्रेमात पडते. मी सांगतो तिला 5 दिवसापर्यंत माहिती पण नव्हतं, की माझे फॉलोअर्स मी एवढा फेमस आहे आणि काय. सिलेक्शनला जेव्हा ते आले होते ना, सिलेक्ट ते लोकच करत होते, की हे आर्टिस्ट घेऊ. ते 2 जण होते तिकडे. ते म्हणले, हां, ठीक आहे मग हा चांगलेच त्यांच्याशी आला. तिला माहिती पण नव्हतं. काहीच नाही आणि मला पण काय माहिती नाही. पण ते जे पूर्ण आम्ही जे 4-5 दिवस त्या क्रूमध्ये होतो सगळं, तर त्याच्यात ते तिचं जे पॅम्परिंग होतं, की आणि माझं काय झालं, की शूटमध्ये एक प्रॉब्लेम झाला होता. एक दिवस शूट कॅन्सल झाला पावसामुळे किंवा तर ऋषीला आम्हाला 2-2 दिवस होते. ऋषीला 2 मला 2. तर माझ्यातलं एक काढून ऋषीला द्यायला लागलं आणि त्याचा मोठा शूट होता. आणि मी ॲडजस्टमेंटमध्येच असतो मित्रांमध्ये. सगळ्यांना पूर्ण ओके असतं, मी ॲडजस्टमेंटमध्ये. मला पूर्ण एक होतं. मला एका दिवसात पूर्ण शूट करायचं होतं. आणि आम्ही काय करायचो टाईमपास करायचो रात्री. ते पूर्ण रो हाऊस होतं ना त्यामुळे ते टाईमपास करायचो भरपूर. गेलो ना 5-5 वाजेपर्यंत टाईमपास करायचो. बरोबर. मस्कऱ्या, मजा करायचो आणि सकाळी 7:00ला शूट असायचं. आणि त्या दिवशी मी पूर्ण रात्र झोपलेलो नाहीये. ते नाशिकमध्ये तिथं लाईट गेली, मच्छर. अक्षरशः ₹500 डिझेल गेलं फक्त ती ओडोमॉस शोधायला आम्हाला. मग ते करून जेव्हा पूर्ण हे सगळं 1 दिवसात पूर्ण झालं. पण ते 1 दिवसात जे स्टार्टिंग टू एंड आहे ना, ते पूर्ण बघणं, काळजी, तर मग एक मनात वाटतं ना यार, म्हणजे हळू सुरुवात झाली त्याची. म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईट. हां, तसं पण म्हणता येईल. पण ते सुरुवात झाली, की नाही का, आता लव्ह नव्हतं, आता थोडंसं आवडते. एक मैत्रीण म्हणून आवडायला सुरुवात झाली, की मैत्रीण अट्रॅक्शन. अट्रॅक्शन सुरू झालं. म्हणजे आम्ही चाललो होतो. जाताना आम्ही अस्मिताला ड्रॉप केलं तिच्या घरापाशी. तिचं घर असं आहे, की बिल्डिंग आहे त्यांची. बॅक साइड आहे, डायरेक्ट रोड आहे आणि मध्ये कंपाऊंड. मी सोडलं वगैरे बाय केलं, ती गेली आणि आम्ही तिथून 1 किलोमीटर बाहेर गेलो ऋषी ऋषीला म्हणलं, "नाही, नाही, तू गाडी परत घे. मला परत भेटायचं." हां. त्यांना "नाही रे, आता तू घेतो." म्हणलं, "तू जा, मग मी चालत जाईल." म्हणून. तो आपला खास. त्याने गाडी फिरवली आणि मी सांगतो अस्मिताला पण वाटत होतं, की मी परत येईल. ती खिडकीतच होती. तिथे खिडकीतच थांबली. आई शपथ! आम्ही गाडीतनंच खिडकीतनं परत बघितलं, हाय वगैरे केलं. मग तिथून जी सुरुवात झाली, तर ते मग हळू बोलणं वगैरे. पण जे लग्नाचं डिसिजन आलं ना, त्या टायमाला म्हणजे मी खरं सांगतो, खरं वाटणार नाही कोणाला. आम्ही याच डिसिजनवर ते रिलेशनमध्ये आलो, की लग्न करायचंच. हं. मग ते अर्धं-अधुरं नको. बरोबर. कारण की आपण ज्या याच्यामध्ये आहे, की सोशल मीडियामध्ये आहे किंवा काय आहे, आपण बघतोय सगळं. त्याच्यामध्ये असं काहीच नको. लग्न करायचं ते हेच पुढं. मग तुला पण त्रास नको, मला पण त्रास. हं. आणि ते सक्सेस झालं. नाही, नक्कीच आम्हाला बघायला भेटते आता तुमची केमिस्ट्री स्टोरीमधून, रील्समधून वगैरे. खूप चांगलं कपल आहे म्हणजे तुम्ही असं क्यूट कपल आहे दोघं. भारी वाटतं बघून असं कुणाची तरी लव्ह लाईफ अशी सक्सेसफुल आहे ती लग्नापर्यंत. तर आता वहिनींबद्दल तू सांगितलं, तुमची लव्ह स्टोरी सांगितली, फॅन्सला तुझ्या कळली आता याच्यातनं. मला एक प्रश्न आहे, आता ते जे काही रडगाणं बघितलं आम्ही तुझ्या लग्नातलं तुझं, ते आम्हाला म्हणजे आम्हाला वाटतं ते फेकच आहे ऑडियन्सच्या पर्स्पेक्टिव्हनी. असं कसं म्हणू शकतो? म्हणजे त्याला रडगाणं कसं म्हणू शकतो? रडगाणं म्हणजे बाबा ते आता तू नेहमी हसणारा-बिसणारा दिसतो, लोकांना हसवणारा आक्या आणि असा अचानक ढसा-ढसा रडतोय म्हणजे पटतच नाही मला तरी की ते खरं आहे. आक्या म्हणजे मशीन नाहीये ना, तो माणूसच आहे. अरे पण आक्या रडला कसा? अरे, त्याने जे स्वप्न बघितलंय, स्वप्न हे सत्यात बघणं खूप कमी लोकांच्या नशिबात असतं. माझं नशीब त्या दिवशी दाखवतंय मला, जे आम्ही स्वप्नात बघितलंय, की जे असं विचार केलात किंवा काय आणि ते घडतंय सगळं समोर. कसा थांबू शकेल एखादा माणूस? ते ॲक्चुअलमध्ये ना, आम्ही हे ठरवलं होतं. ते रील्स वगैरे काढणं, बाकी क्रिएटर आहे, आम्ही दाखवणं गरज आहे. त्यामुळे ते आम्ही ठरवलं होतं, की बाबा ती नजर काढायची वगैरे. पण आम्ही हे ठरवलं नव्हतं, की रडायचंय. कारण की ठीक आहे, चला ठरवलं पण असतं. मी थोडी रडू शकतो. मुली ठीक आहे, मुलींना होतं इमोशनल रडू शकतात. मी कसं रडेन? ढासा-ढासा नाही ना रडू शकत एखादा. तुम्ही जर खोटं रडताय, तर ढासा-ढासा नाही रडता येत त्याला. ॲक्टर पण रडला ना खोटा, तरी ढासा-ढासा नाही रडत तो, पाणी निघून वगैरे किंवा मी डोळ्यात काही टाकून नव्हतं आलो.
ते काय झालं त्या सिच्युएशनला, की जेव्हा आलो मी ती नजर काढली ना, तेव्हा ते जे होतं की डन झालं. जे एवढ्या वर्ष कसं असतं तुम्हाला लोकं बोलतात पण, जज पण करतात, की होणार नाही, असं नाही, तसं नाही. आता झालंय सगळ्यांना उत्तर तर ते असतं आणि एखादी आवडती व्यक्ती जिला आपण आयुष्य तिच्यासोबत काढायचं आपल्याला. हे जेव्हा जग जाहीर होतं आणि जगमान्य आपण करून घेतो पूर्ण आणि ते आता आपल्यासोबत आहे. ज्या गोष्टीसाठी केला होता अट्टाहास, तशा टाईपमध्ये ते घडतंय. ते पूर्ण आठवतं. ते काय होतं एका पॉइंटला मी तिथं थांबलो होतो ना, मला काहीच आठवलं नाही. मला आहे ना पट, 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 पट मागं गेल्या सगळ्या गोष्टी आणि अचानक सगळं परत पुढं आलंय का मग. ते मला भरलं पूर्ण. पण आता लोक तुला रोस्ट करतात त्याच्यावरनं. तुझे लग्नाचे जे व्लॉग्स टाकलेले तू, त्यावरनं रोस्टर्स म्हणतात, की ह्याने लग्नाचं पण मिल्किंग केलं, ह्यात बी कंटेंट काढलं, ह्याला तरी सोडलं पाहिजे. मग की काय भानगड आहे? माझ्या कंटेंटवर त्यांचा पण कंटेंट चाललाय ना भाई. मी तुला क्लिअरली विषय सांगतो. मी कंटेंट क्रिएटर आहे. माझं ते काम आहे. उद्या जर तुम्ही ड्रायव्हरला सांगितलं, की गाडी चालवू नको किंवा अ, एखादा दूधवाला आहे त्याला म्हणले दूध टाकू नको. मग तो काय म्हणणार? मी करत नाही का? लोकं म्हणतील. मी कंटेंट क्रिएटर आहे. माझं कंटेंट बनवणं हा भागच आहे. आणि उलटं सगळी दुनिया चालली आहे रे कंटेंटवर. मग मी काय ठीक आहे ना, आम्ही चुकीचं काय दाखवतोय का? आम्ही क्रिएट करून काय दाखवतोय का? मी पूर्ण रिअल दाखवतो. मी कधीही स्क्रिप्टेड ठेवत नाही. माझे व्लॉग कधी स्क्रिप्टेड नसतात, की आज असं करायचं, आज उद्या तसं करायचं असं. त्यामुळे माझे व्लॉग कमी येतात. मी रिअल ह्याच्यावरच करतो. मी जास्त नाही त्याच्यामध्ये हे देत. आणि रोस्टर्सचा विषय काय माहिती आहे का? की लोकं तुम्हाला तेव्हाच बोलतात, जेव्हा तुमची काहीतरी एक असते. तर काहीतरी अचीव्ह केलंय तुम्ही. हां. मला कुठेतरी मी बघितलं होतं, की बाबा मोठे-मोठे स्टार्स आहेत. सलमान खान, शाहरुख खान, इव्हन पॉलिटिकल बॅकग्राऊंडमध्ये जे असतात. रोज रोस्टिंग आहे ना. जेवढी रोस्टिंग तेवढा माणूस वरच्या पदावर येतो. आणि त्यांनी जर म्हणलं, की आता तुम्ही वरती थांबून असं नाही ना करू शकत खाली. तुमच्या वरचा माणूस जर तुमच्यावर बोलते तुम्हाला ते हं, जरा लक्ष देणं गरजेचं आहे, की चुकतंय आपलं काहीतरी. हं. की जसं मी म्हणलं, की आदित्य मला सांगतोय, "आके हे चुकतंय." तर त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. पण जिसकी कोई व्हॅल्यू ही नाही, तो जर आपल्याला काहीतरी सांगतोय, मग त्याचं काय बघायचंय? मग हे असं म्हणणं आहे का, की रोस्टर्स जे क्रिएटर आहेत, नाही, त्याची नाही. काही व्हॅल्यू नाही? व्हॅल्यूचं नाहीये सीन. तो त्यांचा कंटेंट आहे ना. जर माझा हा कंटेंट आहे, तर रोस्टिंग हा त्यांचा कंटेंट आहे. मग आता तुला सगळ्यात चांगलं रोस्ट केलेला कुठला क्रिएटर वाटतो आत्तापर्यंतचा रोस्टर? रोस्ट तुला स्वतःला बघून हसायला आलं. मी 2-3 गोष्टी हे केल्या होत्या. मला रोस्टिंग तशी जास्त फार प्रमाणात झाली नाही. कारण की मी तेवढं काय वागत नाही. आणि काय होतं छोट्या-मोठ्यात आपण हे करू शकतो, बघू शकतो. आता जसं न्यूज चालतात, ब्रेकिंग न्यूज. हं. काही असलं तरी ब्रेकिंग न्यूज होतो. म्हणजे त्याला टी-आर-पी पाहिजे ना भाई, सगळ्यांना पाहिजे. तर मग ठीक आहे, की आपलं पण हे करतोय, कोण चेहरा वगैरे घेतोय किंवा छोटेसे. आता ते जो लग्नाचं म्हणलं त्याच्यावर ट्रोल झाला. मी बघितलंय पूर्ण. मी नाव नाही मी व्लॉग म्हणजे बघितलाय तो. मी नाहीये त्याच्यात एवढा. इव्हन नाही म्हणलं तर तू फक्त पोस्टरला जरी म्हणलं तरी चालेल. तू परत बघ एकदा. नाही. त्याच्या आधी पण झालं होतं 2-3 वेळा. एकदा जेव्हा मला खूप राग आला होता ना, तेव्हा मी थोडंसं असं मला असं आवडत नाही का. मग मला ते राग-बीग येत होतं. त्या त्या ह्याच्यात जातो मी व्ह्यूमध्ये. तर मग मला मित्र आणि बाकीचे म्हणजे, "नाही रे, बोलू दे. काय नाही प्रॉब्लेम." काय प्रॉब्लेम काय होतोय? उलटं तिथनं पण प्रसिद्धच होतोय ना. कारण की तुम्ही जेव्हा बघता तिथं फॅन फॉलोअर्स पण असतात की खाली. काही जण शेवटी नाण्याला 2 बाजू आहेत. इकडनं पण आहे आणि तिकडनं पण आहे ना. मग तुमची इथली असेल तर दुसऱ्याची तिथली. मग आवडता रोस्टर कोणता? रिमोट तर प्रकार काय आहे असं तुला? तसं नाही म्हणता येणार. तुमची जर कोण काढत असेल तर तुम्हाला का आवडेल? असं थोडी आहे. आवडतं रोस्टर तर मी स्वतः आहे. TikTok चालवून काढा. सगळ्यांची घेतलेली आहे का टप्प्या-टप्प्यात? नाही, सगळ्यांची नाही. जो उभा त्याला कार्यक्रम. खूप घाणेरडा नाद असतो तो रोस्टिंग करायचा. मुलींविरोधी व्हिडिओ बनवायचा. भरपूर. एक पॉइंट असा होता, की आम्ही फिरायचो ना सगळे जण ग्रुपमध्ये. त्याच्या मुली वगैरे फोटो काढायचे ना, आधी त्याचा एक क्रेज होता ना, एक चार्म होता. चॉकलेट बॉय. हां, बस. सगळी पब्लिक तिथं. पोरं सगळी इथं. मी आणि ऋषी. आमच्या दोघांकडे तो झोन आणि विशाल, आदित्य, अक्षय यांच्याकडे तो झोन. आम्ही इकडं. आमच्याकडे कोण नाही का घाबरायचे. नको कसला बोलतो तो खतरनाक आहे. खरं घाबरायचे तसे. मग नंतर जेव्हा मी हळू ते चेंज केलं, थोडासा एक इन्सिडन्स घडला माझ्या लाईफमध्ये. त्या टाईमाला मी ठरवलं की नाही आता करायचं, बंद करू. मग मी रोस्टिंग पूर्णपणे बंद केली पूर्ण. पण ज्यावेळेस लोकं आता तुला सोशल मीडियावर आधी सुरुवातीला TikTok ज्यावेळेस करायचा, त्यावेळेस तो एवढा फेमस नव्हता. जेवढा आता तुझ्याकडे फेम आहे किंवा आता वेगवेगळं कंटेंट बनवतोय तू. लोकं त्याच्या खाली कमेंटमध्ये काय ना काय लिहितात. क्रिंज आहे, असं आहे, तसं आहे, हे कंटेंट बघू वाटत नाही आम्हाला, असलं आहे, तसलं आहे. त्याला काही कंटेंट म्हणतात का?
काही असेल जे काही लिहितात. मग त्यावेळेस कधी वाटलं नाही की यार सोडून देवे, काय लोकांचं ऐकून घ्यायचंय उगाच? नाही हो, तसं नाही काय वाटलं कधी. कारण की मी ते माझ्या धुनकीतच होतो ना. माझं एक वेगळंच झोन चालायचं. मला आवडायचं ते. मी तुला सांगतोय बघ, कुठलीही गोष्ट दुसऱ्याला आवडावी म्हणून नाही करत आहे. मला आवडते. मी जे व्हिडिओज बनवतो, आता रिसेंटली परवाचा व्हिडिओ आहे अस्मिताचा आणि माझा. तर तो रिअल घडला तिथं. तो सिनेरिओ अख्खा. मग तो स्क्रिप्टेड नाहीये. तो कशाला मी तुला सांगतोय का माझे आहेत ना, हां, जे व्हिडिओ कुठेतरी चुकून-माकून नाही का रेफरन्समध्ये येतात, ते तू स्क्रिप्टेड म्हणू शकतो. कुठला क्रिएटर कंटिन्यू आता मूव्ही पण डबिंग होतात. हं. इथले सीन तिथले सीन. कधी आता तुमच्याकडे एवढं वर्कलोड आहे, तुमचा क्रिएटरचा मेंदू थोडा आता तू आहेस, तुला माहिती आहे की थोडाफार हालतोच. तर माझ्या ज्या रिअल लाईफमध्ये गोष्टी घडतात, त्याच मी तिथं दाखवतो आणि त्यामुळे त्या रिलेट होतात. रिलेट का होतात? कारण की त्यांच्या आयुष्यात पण ते घडलंय. कुठल्यातरी नवऱ्याला त्याची बायको म्हणली, "तू मला फिरवायला घेऊन चल." आणि तो नाही घेऊन जाते, ती फुगली. ते त्याला रिलेट झालं. तो शेर शेर जर बघशील, भयानक. हे कुणालाच माहिती आहे का? नवऱ्याने बायकोला केलं, बायकोने नवऱ्याला केलं. आता या आम्हाला रिलेटेबल नाही इकडं आमच्याकडे दोन्ही नाती नाही. ना गर्लफ्रेंड ना बायको. त्यामुळे आता चांगली काय आहे. बोलायचं आम्ही? आम्ही मग त्याच्यासाठी मित्रांचा आहे ना. तो अखिल भारतीय सिंगल मित्र मंडळाचे अध्यक्ष आहे. या अध्यक्षावरून मला आठवलं, जेव्हा हे केलं ना ओपन, एक व्हिडिओ टाकला मी YouTubeला, की नाही का रिलेशनमध्ये म्हणून. आम्ही तसं होतो तर 4 वर्ष रिलेशनमध्ये पण सांगितलं, हां. खाली आत्ता पण जाऊन वाचा. सगळ्यांनी जाऊन वाचा त्या माझ्या लग्नाच्या आधीच्या खाली. काय लिहिलं असेल? सिंगल संघटनेचा आधार हरपला आणि ते गुच्छ. आई शपथ! आर-आय-पी अध्यक्ष. असले कमेंट्स आहेत. भयान. तू असं कसं करू शकतो? अरे मी का नाही करू शकत? मी लग्न नाही करू शकत का? असले कमेंट्स आहेत तिकडे खाली. भाऊ हे चुकीचं केलं, पोरानं सोडलं, तू आत्ताच लग्न कर. अरे भाई हे प्रश्न आहेत. मग आता ग्रुपनी लग्न करतात बाई. असे आले ते अजून आहेत कमेंट. मी डिलीट नाही. मी कुठले कमेंट डिलीट नाही करत. चांगल्या वाईट सगळ्या आहेत त्यात. अजून आहेत त्या कमेंट तिथं. आई गं! एवढा खतरनाक सपोर्ट होता त्या टायमाला. म्हणजे त्या मुलांचा तेवढा सपोर्ट होता. जो राग अ, असतो ना एक थोडाफार आपल्या आयुष्यात. मुलींच्या कम्युनिटीवरचा राग का पूर्ण? नाही पूर्ण जे रिअल फॅक्टवर जे घडतंय. म्हणजे आपल्या समोर एखाद्या मित्राचं हे घडलं. तो मला आपण बसतोय मला सांगितलं. तर माझ्याकडे निघतो ना कंटेंट याच्यावर बनवूया. मग मी त्याच्यावर बनवतो. मग ते रिलेट होत गेलं लोकांना. मग ते तसं ते माझी एक इमेज तशी. इमेजच झाली. नंतर ते सुधारवण्यासाठी मला लय गोष्टी आल्या. मग मी थोडंसं ते हळू ते कमी करून थोडंसं फॅमिलीमध्ये आलो. पण आता जो फॅन बेस आहे किंवा जे मला फॉलो करणारे लोक आहेत, एवढा आनंद होतो की लहान मुलापासून वयस्कर माणसांपर्यंत आहेत. आणि माझ्याकडे असं आहे की माझा फॅन हा गॅरेजवाला आहे, हा रिक्षावाला आहे, हा ड्रायव्हर आहे, प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. आत्ता आमच्या एरियातलेच पॉलिटिशियन्स. हां, मी बघितलं बरेच पॉलिटिशियन्स हो. टाकतात तुझी स्टोरी वगैरे. हे हे मी फेमस आहे म्हणून नाही. याच्या आधीपासून मी त्यांच्या जवळचा आहे. कारण की मी माणूस म्हणून खूप प्रत्येकाच्या जवळ असतो. मी कुणाला वेगळं ट्रीट करत नाही. त्यामुळे मी त्यांचा आवडता आहे. आणि आता एक आपल्या जवळचा मुलगा आपल्यासमोर लहानाचा मोठा आलेला जर मोठा आलाय, त्यांना पण आनंद होतो आणि त्यांना पण ते एक असतं की मनात आमचा मुलगा आहे. ते पण तेवढं जपतात. मग तुझा आवडता असा राजकीय नेता कोण आहे? महाराष्ट्रातला? महाराष्ट्रातला हा ट्रिकी प्रश्न आहे खरंच. खरंच आता तसं तर बघायला गेलं मी खरं सांगतो. राजसाहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार आणि त्याच्यानंतर अजितदादा. कारण काय आहे? म्हणजे आता या 3 आवडण्यामागे तिन्ही आता वेगवेगळ्या प्रकारची लोक. जेव्हा मला कळत होतं, राजकारण जेव्हा कळत होतं, त्या टायमाला बाळासाहेब आपल्यातून गेले होते. हं. मग त्याच्यानंतरनं त्याचे भाषण, ते म्हणजे त्या टायमाचा खतरनाकच क्रेज होता साहेबांचा. तर त्याच्यावरनं ते थोडंसं एक अट्रॅक्शन असतं तिकडं. मग त्याच्यानंतर म्हणजे त्यांचे विचार एकदम योग्य, काहीच चुकीचं काहीच येत नाही. त्यांचे विचार सगळ्यांपेक्षा ते प्रवाहाच्या विरुद्ध आहेत, पण ते खरे आहेत. आत्ता पण खरे ठरतात. मग त्याच्यानंतरनं जे आपण हे घेतोय, त्याच्यानंतरनं जे एक इलेक्शन झालं मधी, की 85 वर्षाचा योद्धा. योद्धा पहिलवान. तिथं जे ते इम्पॅक्ट पडला ना, सगळं वातावरण फिरवलं. एकटा व्यक्ती आपण आपलं वय 20-25 आहे, आपण थकतोय. सगळे सोडून गेले, सगळे आले, तरी माणसाने वातावरण फिरवलं. कोविडमध्ये बी फिरत होते असेच लोकांमध्ये. बघ ना, मग तिथनं एक प्रेरणा आली. मग तिथनं एक थोडासा कॉर्नर हे झालं, की अरे आणि त्याच्यानंतरनं अजितदादा काम, भयानक काम.
म्हणजे त्या नेत्यासारखं कामच नाही, भयानक. मग ही 3 लोकं त्या वेगवेगळ्या टप्प्यांमुळं आहेत. पण राजकारणात मी कुठल्याही पक्षात जात नाही आणि कुठल्याही मग प्रत्येक पक्षामध्ये माझे मित्र आहेत. प्रत्येक जे नेते असतील, कार्यकर्ते असतील, मी प्रत्येक पक्षातल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना भेटतो. प्रत्येक व्यासपीठावर उपस्थित असतो. प्रत्येक कार्यक्रमाला सगळ्यांच्या जातो. पण माझं कुठलंही असं नाही आणि स्टॅम्प नाही कुठल्या पक्षाचा. स्टॅम्प म्हणजे तो मला लावूनच घ्यायचा नाही किंवा मला त्याच्यात जायचंच नाही. कारण की मग त्याच्यानंतर मैत्री तुटेल. बरोबर. तुम्हाला कधी ना कधी समोर-समोर उभं राहावं लागतं कोणाच्या ना कोणाच तरी. कुठल्याही प्रकारात. कार्यकर्ता म्हणून झालं किंवा काय. मग ते नको. मला मित्र पाहिजे आणि मला सगळे माझ्या सोबत पाहिजे. माझ्या समोर विरोधात कोण नको. त्यामुळे मला मी त्यात जात नाही. आणि त्यामुळं माझे खूप चांगले मित्र आणि त्या क्षेत्रात खूप चांगले मित्र आहेत. खूप मार्गदर्शक आहेत असे सगळे. आणि चांगल्या-चांगल्या पोस्टवर. मग आता ह्याच्याच रिलेटेड एक प्रश्न आहे मला. आत्ताच सुचला म्हणजे बोलताना तू. आता तुला कोण वाटतंय की महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री ही व्यक्ती व्हावी? त्याच्यात बघ मग खरं सांगू का, मला खरंच त्यात उत्तर माहिती आहे. मी तुला सांगितलं ना, मी मी हे राजकारण म्हणून कधी बघत नाही. मी फक्त एक मला आवडणारा व्यक्ती आपला बोलतो. मला रील्सवर का बघतात, की हा काय आम्हाला आवडतो तो कोण नाही. मग ते व्यक्ती मला आवडतो. मी तुला लिटरली सांगू, माझं वोटिंग कार्ड पण नाही आहे अजून. मेरे पास सब है, पण मेरे पास वोटिंग कार्ड नहीं. प्रत्येक इलेक्शनला माझं वोटिंग कार्ड नाही. मी वोटच करत नाही. हे खरं तर चुकीची गोष्ट आहे. प्रत्येक 3-4 वर्षात ते राहिले काही ना काहीतरी कामाने. नंतर इलेक्शन्सच लागणार. आपल्याला काय छोटे होतं वोटर्स लागायला लागले राव. तुमचं वोटिंग कार्ड नाही. पण नाही मी आता सांगतो खरं नाहीये तर नाहीये. हे आता लावून घेतलं. लावलंय मी तुझ्या यावर्षी तर रजिस्ट्रेशन निघायचं कर्नाटक नाही तर पंजाबमध्ये आख्या जाधव इकडे रजिस्टर्ड आहे आणि इथं वोट द्यायला गेलं इथंच नाही रजिस्टर होते. नाही, नाही. आता यावर्षी केलंय, होऊन जाईल पण. अस्मिता आणि तुझं जोडीनीच का मग मतदान? हो, जाधव, जाधव. जाधव. जाधव अँड जाधव. जाधव अँड जाधव. नाईस. आता रायबा फॉर्मेन्सचा एक मला शेवटचा प्रश्न आहे. म्हणजे आता मी स्वतः त्याचे कपडे वापरलेले आहेत. शर्ट्स, पॅन्ट्स वगैरे माझ्या काही इव्हेंट्सला. तर आता तिथं मी बघितलं क्वालिटी एकदम दर्जेदार आहे आणि रेट एवढा कमी. म्हणजे प्रॉफिटेबल बिझनेस कसा आहे तुझा तरी पण? तर याच्यामध्ये कसं आहे, आपण जेव्हा पूर्ण काम सुरू केलं रायबाचं, त्या टायमाला आम्ही एक गोष्ट ऑब्झर्व्ह काय केली, की कस्टमरला क्वालिटी चांगली हवी. रेट द्यायला प्रत्येक कस्टमर तयार होतो. पण आपण जास्त घ्यायचा का? नाही. तर मोठे-मोठे ब्रँड्स आहेत. आता आम्ही त्या बिझनेसमध्ये असल्यानंतर आम्हाला माहिती की कशाला काय लागतं, किती लागतं, कधी लागतं आणि त्याला किती घ्यावेत. काय-काय गोष्टीला 100 पटीने जे मोठे-मोठे आहेत ब्रँड, 100 पटीने पैसे घेतात, की ज्याची व्हॅल्यू नाहीये तेवढी. ठीक आहे त्यांचे एक्सपेन्स पण मोठे आहेत. स्मॉल सिटीने ते ब्रँडिंग वगैरे सगळं. मग आम्ही त्याच्यातला तो गॅप कमी केला पूर्ण. म्हणजे आता आमच्याकडे जे कस्टमर्स आहेत, ते कस्टमर सांगतो, डॉक्टर्स आहेत, पोलीस आहेत, त्यानंतरनं लॉयर, राजकीय नेते, कुर्ते वगैरे भरपूर मी फॅब्रिक वगैरे त्यांना ते आवडतं का? हा रेट त्यांचा पण सेम प्रत्येकाचा हाच प्रश्न आहे, की तुम्ही हे करता कसं? मग आम्ही त्यातला तो गॅप शोधून काढला, की चांगली क्वालिटी आणि कमी किंमत ही आपल्याला कस्टमरपर्यंत पोहोचवायची. आणि जो आपण बल्कनी कस्टमरला हे करतो त्याच्यामध्ये होतं आणि कुठलाही बिझनेस लॉस नसतो, प्रॉफिटेबल असतो. कोणी म्हणलं, "नहीं, नहीं सर जी मैं कुछ नहीं रख के देता हूँ." तू झूठ बोल रहा है. प्रत्येकजण काही समाजकार्य कोण येत नाही. पण हां, की योग्य रीतीने लाँग टाईम तुम्ही चाला. आपण म्हणतो ना, की यावर्षी सुरू झालं आणि पुढच्या वर्षी बंद झालं. तसं नको ना. वर्षानुवर्ष 2-3 पिढ्यांनी तो बिझनेस ठेवायला पाहिजे. राइट. सिंधी मारवाडींचं कसं होतं, त्यामुळेच तर ते त्यांचे बिझनेस आहेत ना, की त्यांनी ते योग्य रीतीने आणि ज्या इथिक्सनी चालवलेत. त्यामुळे ते चाललेत पूर्ण. आणि आपल्या इथं खूप कमी लोक आहेत ती इथिक्सनी चालणारे. वर-खाली करून सगळं दुधात पाणी टाकणं. म्हणजे ते पलीकडे झाले इथिक्स. बरोबर. त्यामुळे ते चालत नाहीत. मग दूधवाला बदलला जातो. क्वालिटीत कॉम्प्रोमाईज करू नका सक्सेस सगळ्यांना मिळेल. 100% आणि काय होतं, आत्ताचं मी सीन सांगतो, की हा बिझनेस चालू आहे, हाच करा, ह्याच्या मागे पळा. आता अर्ध्याच्या वरची लोकं आहेत ना, विदाऊट नॉलेजमध्ये हे सुरू असतं. आता आम्ही जेव्हा फ्रँचायझी देतो किंवा शाखा देतो कुणाला, आता माझ्याकडे काय असं सोर्सिंग नाहीये का मी बल्कमध्ये देऊ शकत नाही. मी देऊ शकतो बल्कमध्ये. पण काय होतं, तुम्ही एक जे नाव आहे, जे रोप लावलंय आणि ते एवढं मोठं होतंय तुमच्या डोळ्यासमोर, त्याला किती मेहनत आहे, किती वर्ष गेलेत, त्याच्यामागे किती लोकं झटलीत. ते जर असं पडलं कुठं किंवा त्याला डॅमेज होणारा काय तुम्ही चुकीचा निर्णय घेतला, तो हा कदापि योग्य नाहीये. मग आम्ही जी फ्रँचायझी देतो, आमच्याकडे जरी डेली माझ्याकडे 2 ते 4 मीटिंग्स होतात. 2 ते 4 डेली होतात फ्रँचायझीसाठी वेगवेगळ्या ह्याच्यातून.
काही काही जागा तर अशा आहेत की आम्ही 5-5 वेळा त्याच्यावर मीटिंग करून हं, हं. 5 जणांना रिजेक्ट करून 6व्या माणसाकडे दिली. तो माणूस तो बिझनेस चालवू शकतो का? आणि त्याला चालू करणं ह्या बिझनेसबद्दल किंवा जे नाव तो घेतोय, तो जपू शकतो का? बरोबर. सीन असा आहे की धंदा मी तुला चालवून देतो. रेप्युटेशन पण ठेवता बस आलं पाहिजे. धंदा मी चालवून देतो. मी त्याच्यात अभ्यास केलाय माझा पूर्ण आहे. आता 32 ब्रांचचं आपलं पूर्ण आहे. 32 ब्रांच रन आहेत आता पूर्ण. मग त्या आम्ही चालवल्यात. त्याचं टेन्शन तू घेऊ नको. तू स्वतः काम करायला इच्छुक आहे सरळ. हं. तू स्वतः तो बिझनेस ग्रो करू शकतोस का? तुला आवड आहे का? की वडील म्हणतात, "नाही आता काय करत नाही, चल पैसे घेऊन लावून टाक." हे असलं नको आहे आम्हाला. असे खूप असतात माझ्याकडं, की घरी एवढे-एवढे पडून आहेत, चला करूयात. करूयात म्हणजे काय? म्हणजे शेवटी कुठलंही दुकान बंद झालं किंवा कुठलंही नाव खाली उतरलं, तर ते इनडायरेक्टली काय होतं, की मालकात दम नव्हता. बरोबर. मग आपलं झालेलं नाही आजपर्यंत असं. ते खूप कस्टमरचं पण एवढं प्रेम आहे आणि जी आपली लोक आहेत, मी जे म्हणतोय जी लोक आम्ही निवडलेत त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये. ती ज्या ग्राउंड लेव्हलमधनं आल्या ते पूर्ण खालच्या ह्याच्यातून. ती त्यांना ती जाणीव आहे आणि त्यांनी मला पण बघितलं. हा मुलगा पण कुठनं आलेला आहे. त्यामुळे त्यांचा माझ्या एक भलता वेगळा विश्वास आहे आणि तो तुटून देत नाही. मग आम्ही त्यांच्यासाठी दिवस-रात्र थांबलेलो असतो. रायबाच्या लेव्हलला नेलंय ते त्याच्यासाठी खूप मेहनत आहे. त्याच्यामागं मी जरी मी प्रत्येक जागी जरी कुठं गेलो किंवा काय असले आमच्या मीटिंग्स असतील किंवा काय, जिथं बोलायचा चान्स भेटतो तिथं मी ही गोष्ट सांगतो, की रायबा हे फक्त आकाश जाधव किंवा आकेश जाधवच्या ताकदीने उभं नाहीये. मी वरती पाडलेला प्लॅटफॉर्म आहे. त्याच्या खाली खूप पिलर्स आहेत. ज्याच्यावर तो प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण दिसतंय तुम्हाला. आणि त्याच्यात माझी टीम झाली. आमचे मोठे बंधू विशाल झाले. ही बाकीची जी टीम आहे पूर्ण, बारका भाऊ, आमचे काका, ही अशी जी टीम आहे पूर्ण, त्यांनी ते उभं ठेवलंय. आता मी जरी तिथं नसलो, तरी बाकीच्या गोष्टी चालताच आहेत ना. मग त्या का चालतात कशा? आणि याच्यात विश्वास खूप महत्त्वाचा आहे. ही लोकं ते धरून ठेवलंय. यांनी ते पूर्ण धरून ठेवलंय आणि त्याच्यावर हे पूर्ण उभं आहे. आणि आमचं एकच आहे शेवटपर्यंत, की ठीक आहे थोडे कमी कमवू, पण कोणाचा विश्वास तुटून द्यायचा नाही. आणि हे सांगायला मला खूप जास्त आनंद होतोय. जे जे स्टोअर्स आहेत, जसे मी ज्या टाइपमध्ये स्टोअर रन करतोय, त्याच्यात सगळ्यात जास्त ऑनलाईन ऑर्डर्स रायबा परफॉर्मन्समधून निघतात. सगळ्यात जास्त त्या लेव्हलच्या ह्याच्यामध्ये. तर आता म्हणजे मला एकूण तर एक कळलं, की तुझं बिझनेसचा जो माइंडसेट आहे ना, तो खूप चांगला आहे आणि क्लिअर आहे तुला काय करायचंय. की तुझे बेसिक्स आणि तुझे गोल त्यांना तू एक बरोबर प्रॉपरली अलाइन केलेलं आहे आणि त्या रस्त्यावरती तू आम्ही चाललेला आहे. चाललोय. आणि त्याच्यामध्ये तुझा एथिक्स कॉम्प्रोमाईज नाही करायची नाही कुठे. करायचं. आणि हां, आम्ही जिथं 4 वर्षांनी वाटतं ना आपल्याला, की पुढच्या वर्षी पोहोचू. आम्ही 5 वर्षानंतर पोहोचू. पण आम्ही जेव्हा पोहोचू, तेव्हा मागे चांगल्या गोष्टी राहिलेल्या असतील. चुकीच्या नसतील, वाईट नसतील, नावं ठेवणारं कोण नसेल आणि तुम्ही जेव्हा तिथं पोहोचताल, तेव्हा तुम्हाला एक वेगळा आनंद असेल. हं. मी कुणाला फसवून इथपर्यंत आलो नाही. बरोबर. आजपर्यंत माझं असं आहे, कुठल्याही म्हणजे इव्हन जे माझे फॉलोअर्स, फॅन फॉलोअर्स आहेत, त्यांना सगळ्यांना माहिती कुठल्याही चुकीच्या गोष्टी माझ्या आजपर्यंत की नाही आहेत किंवा मी ते केलेलंच नाही. त्यामुळे ते प्रेम आहे. हे जे आके जाधवच्या आकाश जाधव आणि आके जाधव या 2 पर्सनॅलिटी आहेत असं समज. आकाश जाधव हा एक वेगळा माणूस आहे. आके जाधव ही जी पर्सनॅलिटी आहे, ज्याच्या भोवती हे सगळं फिरतंय. रायबा फॉर्मेन्स, हे फॅन फॉलोअर्स, सोशल मीडिया एंड ऑल सगळं. त्याला आम्ही जपून ठेवलं एकदम व्यवस्थित. मी 100 वेळा विचार करतो एखादी गोष्ट करताना. जर मी हे केलं, याच्यासोबत जी मागं लोकं आहेत, तर 30 सेकंडमध्ये जरी 3 मुलं पकडली, 3 5-5 मुलं पकडली, 100 प्लसमध्ये स्टाफ जातो. पूर्ण टोटल जवळ. आपण एखादी गोष्ट चुकीची केली आणि त्या चुकीची शिक्षा ही सगळ्या लोकांना भेटणार आहे मागे. हं. इनडायरेक्टली या झाडाच्या खाली सगळे आहेत ना. बरोबर आहे. फांद्या तुटल्या तर सगळ्यांनाच पडतील. त्यामुळे ते एकदम विचारपूर्वक आम्ही सगळं चालवतो, की बाबा नाही हे असं नाही, हे असं नाही. चुकले हे काढून टाक. मग काही व्हिडिओ तर माझ्याकडे असे आहेत, की सोशल जे चाललंय पूर्ण, त्याच्यावर कधी राग मला भरपूर येतो या गोष्टींवर. मी सोशल मीडियावर भरपूर बघतो सगळं माझे कंटिन्यू माझं आत्ता पण YouTube ओपन केलं तरी मी पूर्ण सगळ्या माहिती माझ्याकडे असतात. महाराष्ट्रात जे सुरू आहे, त्याच्यावर प्रत्येक गोष्टीची माहिती माझ्याकडे असते. मी खूप न्यूज बघतो. मला राग येतो कधी-कधी. यार आपल्याकडे एवढी ताकद आहे ना, आज बोलूनच टाकतो. असं काही ना काहीतरी एक प्रॉब्लेम काय होतो, की दोन्ही साइडनी घेणारी माणसं आहेत. आणि कसं होतं, जेव्हा तुम्ही योग्य असता ना, तेव्हा खूप वेळा मी बघितले मागं कोण उभं राहत नाही. बरोबर आहे. मध्ये एक असाच इन्सिडेंट झालेला आहे मित्रांसोबत. कोण राहत नाही मागं उभं. मी बघितलंय.
ती जी जवळची तेवढी राहतात. सोशली कोण उभं राहत नाही तुमच्या मागे. सगळेजण घाबरतात. अरे नाही, नाही. त्या टायमाला थोडंसं मन थांबवायला लागतं. बोलायचं मला पण खूप असतं, पण थांबवायला. आपण वेगळ्या लोक आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. नाही, नक्कीच. म्हणजे आता तो एक वेगळा प्रकार आहे, की आपल्याला जरी कुठला सोशल मेसेज द्यायचं म्हणलं, तरी घेणारी लोकं त्या पद्धतीने घेतील का हा थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणजे अथर्व सुदामेचामध्ये जो प्रॉब्लेम झाला, त्यांनी जी रील बनवली चांगली होती. सामाजिक एकतेच्याबद्दल एकदम योग्य होती आणि त्याच्यावर मी खरं सांगतो, की आता आमची आई तर जास्त काही बघत नाही. म्हणजे तिला एवढं काही तसं नाही, की काय होतं का? मी दाखवली म्हणलं, "मी यार ही रील." कारण की ती रील गेली होती आणि त्याच्यानंतर चांगली होती, काय वाईट आहे? अस्मिता चांगली होती, काय वाईट आहे? हां, जी थोडीफार लोक होती त्यांनी ते हे केलं, पण उलटं योग्य होती. मला तर काय वाटलं नाही. नाही, मला पर्सनली असं वाटलं, की एक कुणीतरी विशिष्ट समाजाचा व्यक्ती, त्यांनी ती कमेंट टाकली किंवा त्यांनी येऊन सोशल मीडियावर बोललं. म्हणून ती रील डिलीट करण्यापेक्षा तो तुझा पर्सनल स्टँड आहे. तू काहीतरी तुझ्या थॉट प्रोसेसने विचार केला, ती कन्सेप्ट आली, तू व्हिडिओ बनवला आणि तू टाकला. हीच गोष्ट भरपूर दिवस आधी रेड लेबल कंपनीने ऑलरेडी त्यांच्या ॲडमध्ये केली होती. त्यावेळेस कुणी काय बोलू शकलं नाही, कारण त्या ताकदीची ती कंपनी आहे, ब्रँड आहे. आता ह्याला दाबायला बघितलं, पण आता हा माझं सरळ व्यक्ती एकच ओपिनियन आहे. जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची ठामपणे करा. ऐकतो ताकद ना. असेल करा किंवा करू नका. एकदा बाण सुटला, सुटला. मी आजपर्यंत माझी एकही रील डिलीट केलेली नाही. कुणाला काय वाटेल किंवा नाही वाटेल. आला राग आला राग. नाही आलं तर आलं एकदम मी पहिलेच विचार करतो, याने चुकीचं होऊ शकतं का बरोबर होऊ शकतं. मी आधीच त्याचा अंदाज काढतो, की हे योग्य आहे का अयोग्य आहे का? 10 जण बोलतील का? काय बोलतील? कसं बोलतील? ठीक आहे, योग्य आहे, टाका. त्याच्यानंतर मागे बघेन मी. मी खरं सांगतो, मी एखादा सोशल मीडिया कंटेंट अपलोड केला, मी त्याचे व्ह्यूज बघायला पण कधी जात नाही. नाही, आधीपासून असं आहे. मी ब मला आवडतं म्हणून मी बनवतो. मी काय सोशल मीडिया क्रिएटर म्हणून आलो नव्हतो. सगळे लोकं आता सध्याला आहे ना, असं एक असतं ना स्ट्रगलमधनं, की कसं होतं? नाही, मी मुंबईला आलो आणि मला खायला पण काय नव्हतं. मी वडापाव खायचो आणि का उगाच? हे कशाला उगाच? काय नव्हतं भाई, सगळं योग्य होतं. मी ड्रायव्हिंग करत होतो. माझं तेव्हा पण योग्य चाललं होतं. सगळं योग्य होतं. माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता. माझ्याकडे 4 बसेस घरी होत्या. सगळं योग्य रीतीने चाललं होतं. काही प्रॉब्लेम नाही. पण एक जंप भेटला. मला आनंद होता. माझी कला तिथं दाखवता आली. मला प्लॅटफॉर्म भेटला आणि मी तिथून वरती आलो आणि त्याचंच मी अजून पुढं वाढवत गेलो आणि त्याचा फायदा दुसरीकडे केला. याच्यात चुकीचं काय? पण मी असं नाही म्हणणार, मुझे पहले से एक्टर बनना था. मेरे को पिक्चर में आना था. मेरे को यूट्यूब पे जाना था. मला एवढं आहे. मला लोकांचं अट्रॅक्शन पाहतो. लोकांनी मला बघावं, आवडावं, मला भेटावं. माझ्यासोबत हात मिळवावा. मला ते थोडंसं एक फील करून द्यावं. "भाई, मी बघितलं हां तुला." मी बघितलं आधीपासून होतं ते. म्हणजे माझ्याकडे फ्रेंड सर्कल बघितलं तरी 500-700 मित्रांचा माझा आत्ता पण फ्रेंड सर्कल आहे तेवढा मोठा. आत्ता पण मी कनेक्ट आहे तेवढ्या लोकांसोबत. आत्ता पण मला अननोन फोन जरी आला, आत्ता पण कुणाकडे ज्यांच्याकडे नंबर असेल, जे लोकं बघत असेल, ज्यांनी बघितलं असेल कमेंट करा पॉडकास्ट खाली. आत्ता पण 2-3 रिंगवर फोन होतो. "हॅलो, आकेबा बोलतोय का?" "हां, बोलतोय." "हां, फक्त एवढं आहे मी कामात असलं मी म्हणतो, मी जरा कामात फोन करतो." प्रत्येकाचा फोन उचलला जातो. मी कधी कुणाला काय आडवं-तिडवं काही बोलत नाही किंवा काय नाही. त्यांनी व्हिडिओ बघितला म्हणून तुम्ही आज. बरोबर आहे. म्हणजे बरे कमी लोकं आहेत असे, जे क्रिएटर्स नाही का, जे TikTokवरून वरती आले, मोठे झाले. त्यांनी काही ना काही अचीव्ह केलंय. म्हणजे प्रत्येकाची वेगळी जर्नी आहे तसं बघायला. आता आपल्या दोघांमध्ये म्युच्युअल सानिका वगैरे बाकीची लोकं आहेत. तर मी आत्तापर्यंत म्हणजे मी कोणाला बोललो नाही. ऑन कॅमेरा फर्स्ट टाईम सांगतो, की तू एकमेव क्रिएटर आहे ज्याचा मी सबस्क्रायबर आहे. आधीपासून. म्हणजे कधी ज्यावेळेस तू सुरुवात केली ना YouTubeची, तुझे 1-2 पहिले व्लॉग्स आले असतील. त्यावेळेसपासून मी बघतोय. तुमच्या अख्ख्या एवढे लोकं आहेत क्रिएटर्स तुझ्यासोबतचे त्या गँगमध्ये. पण मी सगळ्यांचं बघतो कंटेंट. पण सबस्क्रायबर मी तुझ्या एकट्याचा आहे. आणि त्याला एकच रिझन आहे, की मला असं वाटतं, जो व्यक्ती मातीतून मोठा होतो ना, त्या मातीतलं त्याचे रूट्स विसरले नाही पाहिजे. पाय जमिनीवरच पाय. आणि तू ज्या प्रकारे आहेस ना, तसाच दिसतो तिथं. तू कुठं फेक नाही वागत. म्हणजे मला असं नाही म्हणायचं, की बाकीचे फेक वागतात वगैरे असं काही बोलत नाही मी. बट मला रिलेट नाही होत ती जर्नी. म्हणजे मी ते चौकात राहिलेला पोरगा आहे. मला तुझं नाही, जमतं ते. नाही. सीन कसा होतो, की अ, आता जे मुलींचं एक येतं, की छोटं-मोठं. त्यांचा एक वेगळा झोन आहे. कुठं ना कुठं आता माझी बायको रिलेट करते कुणाला तरी. हां, ती फॉलो करते. आदित्यला फॉलो करणारा फॅन बेस कसा आहे, की यार आदित्य. त्याचा एक वेगळा जॉनर. तो एक चांगले संदेश देणार हं. किंवा एक तुम्हाला इमोशनल आणि मग त्या टाईमात तुझं काय होतं, जी लोकं ज्या लोकांसारखं असतात, म्हणजे फॉलो कोण कुणाला करतं मी सांगतो, की ज्याला जो आवडतो. म्हणजे ज्याला स्वतःसारखा तो वाटतो. आता काय आमच्या म्युच्युअल्समध्ये आहे ना, मला वाटतं जवळ-जवळ
आमच्या सगळ्यांचे जवळपास 1 मिलियन प्लस आहेत. 1 मिलियनच हां, हां. त्याच्यामध्ये 50%च न्यूझीलंड आणि बाकी सगळे वेगळे. मग ही लोकं कोण आहेत? आता खूप लोक आहेत जी मला फॉलो करत नाही. विशालला करतात. काही लोकं विशालला करत नाही, आदित्यला करतात. काही लोकं आमच्या तिघांना फॉलो न करता ऋषीला करतात. ही अशी वेगळी फळी आहे पूर्ण. किंवा अक्षय हिंदी बनवतो कंटेंट. हिंदीमध्ये करतो त्याचं चॅनल. त्याला वेगळी लोकं फॉलो करतात. ज्यांना जे आवडतं, जे ज्या क्षेत्रात आहे किंवा ज्या टॉपिकवर बोलतंय, ती लोकं त्यांना जवळ आहे. आता मी आणि तू कसं, आपण चौकातला. तर मी चौक पिक्चरचं पण एक त्या टायमाला पण मी होतो. मी बोललो तर ते मी तिथं माझं काही असं नव्हतं की मला पॉडकास्ट करायचं की काय. मी डायरेक्ट होतो. माझ्याकडे डायरेक्ट होतं. मी चौकात बसतो रोज. मला माहिती आहे काय होणार आहे. मला तो पिक्चर आधीपासून एक्झॅक्टली. चौक आहे म्हणल्यावर काय होणार आहे. मित्र येणार, भांडणं होणार. एक विरोधात उभा राहणार, एक ह्याच्यात राहणार. त्याच्या मागे 10 जण, ह्याच्या मागे 5 जण. मग ते होतं. मग त्यामुळे रील मी आधीपासून काय सांगितलं, माझ्याकडं लहान मुलांपासून मोठ्या म्हणजे त्या म्हातारपणापर्यंत जाणाऱ्या लोकांचा का फॅन बेस आहे पूर्ण, की मी त्यांना रिलेट होतो. मी खरं घडलेलंच दाखवतो. जे माझ्याबरोबर घडतं ते मी दाखवतो आणि जे रिअल लाईफमध्ये घडतं ते मी कुठं स्क्रिप्टिंग करत नाही, की असं घडू शकतं. मी स्वप्नातल्या दुनियेत नाही जात. मी खऱ्या दुनियेत राहतो. आणि कसं असतं तुमचं टिकून कधी राहतं मी सांगतो, की ऑल क्रिएटर्स सांगतो मी. मला म्हणजे मी बोलणं योग्य की अयोग्य मला नाही माहिती. पण मी एक गोष्ट हे सांगतो, की जो प्रत्येक माणूस तुम्हाला भेटायला येतोय, तो तुमचा फॅन आहे. ठीक आहे, तो थोडासा विचित्र असू शकतो. वेगवेगळी पर्सनॅलिटी. विचित्र लोकं असतात. काही लोकं अग्रेसिव्ह असतात. काही लोकं भयान प्रेमात असतात. काही लोकं कॉमन असतात. असे वेगवेगळे असतात. ते काय होतं पण कुणालाही न दुखावता त्याला कसं टॅकल करून हँडल करणं हे यायला पाहिजे. तुमचा तो बेस राहतो. तर परवाची गोष्ट आहे मी शॉपमध्ये होतो. अस्मिता आली होती, ती इकडे थांबली होती. मी इथे थांबलो होतो. एक कस्टमर आला. "अरे आक्या दादा." म्हणलं, "हां." तिने हात मिळवून तिने डायरेक्ट मिठी मारली. अस्मिता तिकडनं बघते, ती गेली. त्याच्यानंतर एक आहे, मी खाल्लं होतं हॉटेलमध्ये. मी बाहेर आलो, मी हात धुतोय, एक फॅन "आक्या भाई." म्हणलं, "हां." तिने हात मिळवला, हात पुढे केला. मी म्हणलं, "अरे थोडं करा." "अरे राहू दे ना." तिने डायरेक्ट त्या हातात. "तर राहू दे ना." काय होतं त्याला? अशी लोकं आहेत. पण ही नाही, ही भयान प्रेम करतात. त्यांचं प्रेम कुठं कमी पडत नाही. ही भयान प्रेम करतात. आपण पण तेवढं थोडंसं ॲडजस्ट करावं. ठीक आहे, एक पॉइंटपर्यंत नाही करावं. काही-काही लोकं खूपच विचित्र असतात. थोडी प्रायव्हसी बी राहिली पाहिजे. नाही म्हणजे विचित्र म्हणजे काय फॅन्स फॅन्स कसे असतात, खूप वेगवेगळे असतात. कुणाला जास्त प्रेम असतं. अग्रेसिव्हमध्ये काय होतं माहिती आहे का? आता कधी-कधी काय होतं, आपण गडबडीत आहे किंवा मी स्कूटीवर वगैरे फिरतो पुण्यात. मी काय कंटिन्यू फोर व्हीलर घेऊन फिरत नाही. आपण स्कूटीवर छोटी कामं पटकन काढली, हं. मोपेट फिरलो गेलो, की मी मास्क पण जास्त लावत नाही. मी सगळ्यांमध्ये असतो कंटिन्यू, दिसतो लोकांना. आके झालं. मला ॲक्चुअलमध्ये मी असं जेव्हा फिरतो ना आम्ही, तसे रोडमध्ये लोकं असतात. "आक्या भाई, दादा." असं चालू असतं आमचं रोज. रोज रोज चालू असते. अस्मिता असेल तर ती मला सारखं म्हणायची, "मास्क लाव, मास्क लाव, मास्क लाव." असं. आणि ती पण नाही लावत. आम्ही दोघं पण नसतो. मग त्याच्यात काय होतं, की जी लोकं आहेत ती जर ठेवली तशी, तर मग ते जपून राहील. ते तुटणार नाही. तुमचा एक दिवस सोशल मीडिया संपेल. एक दिवस तुमचा फेम संपेल. प्रत्येक कलाकाराचा फेम संपतो. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष. प्रत्येक क्रिएटरचा, कलाकाराचा फेम संपतो. नामचीन लोकं आहेत. शेवटच्या काळात त्यांच्यासोबत कोण नव्हतं. मला या गोष्टीचा घमंड म्हटलं तरी चालेल. माझ्याकडे खूप लोक आहेत. मी खूप जमवले आणि मी खूप कमवले. माझ्याकडे भरपूर आहेत. रोडला जरी निघालो ना, मी मला वर्षभर जरी असंच बाहेर सोडलं ना, न मोबाईल न काय फक्त कपड्यांवर, तरी मी वर्षभर आनंदाने जगू शकतो. एवढी लोकं आहेत माझ्याकडे. ₹1 न ठेवता, न कामाला जाता. मला एवढी लोकं जमवलेत मी. एवढं प्रेम आहे लोकांचं. काय पाहिजे अजून आयुष्यात? त्याच्यावर चालतं सगळं. त्याच्या पलीकडे काय चालणार आहे? शेवटी तुमचं घेऊन जाताना तुम्ही पैसे घेऊन जात नाही. हे तर जगाची रीत. मग हे फक्त क्रिएटर्सच्या बाबतीत आहे. फेम थोडा वेळ टिकतं काय? डी-जे सगळ्यांनाच लागू होतं. मी सगळेच सांगतोय. कलाकार कलाकार जो असतो ना, ज्या व्यक्तीच्या अंगात एखादी कला आहे. मी व्हिडिओ बनवतो, मी हं. कलाकार आहे. एखादा वाजवतोय तो कलाकार आहे. वादक पण कलाकार आहे. एखादा नाचतोय तो पण कलाकार आहे. प्रत्येकाची कला एक दिवशी त्याच्यातनं ती जात नाही. बरोबर आहे. ऑपरेटर शेवटपर्यंत ऑपरेटिंग करू शकतो. मी कधी शेवटपर्यंत करू शकतो. पण त्याचा एक वेळ-काळ असतो. कारण की आता जसं बघू शकतो TikTok होतं. तेव्हा कोणतरी आधी वेगळी लोकं फेमस होती. हं. TikTokच्या टायमाला मी नुकतं आलो होतो. माझे 3 लाख फॉलोअर्स झाले होते. बंद झालं आणि मी Instaला आल्यानंतर मी अजून ग्रो केला भरपूर. मग TikTokची लोकं Instaवर नाही स्टेबल राहू शकली. बरोबर. ती गेली. त्याच्यानंतर नवीन फळी आली आणि जेव्हा 3-4 वर्ष ही गेली पूर्ण म्हणजे आता 2 वर्ष बहुतेक गेली. त्याच्यानंतर ना क्रिएटर्सची संख्या खूप वाढली. मग त्या संख्येत पण तुम्हाला टिकून राहायचंय. तर मग ह्या गोष्टी फॉलो केल्या असत्या तर झालं असतं. खूप लोकं आता पडद्याआड झालेत, हरपलेत. हे झालं.
खूप लोकांचा मला कंप्लेंट आहेत, की तुझे कंटेंट येत नाही, तुझे व्हिडिओ येत नाही. ठीक आहे, मी तिकडे दिसत नसलो तरी मी रायबाच्या पेजवर दिसतोय. मी कुठं ना कुठेतरी दिसतोय. दिसणं महत्वाचं आहे. मी तिकडे दिसतोय. मी व्लॉग्समध्ये दिसतो. कधी आदित्यच्या ब्लॉग्समध्ये दिसतोय, कधी विशालच्या दिसतोय, कधी अस्मिताच्या रीलमध्ये दिसतो किंवा काही. मी दिसतोय. मी हरवलो नाही कुठं. टाके भाऊ, आता सगळ्या गोष्टीबद्दल बोललोय आपण. आता जो सगळ्यात इमोशनल गोष्ट आहे किंवा तुझ्या हृदयाची जवळची गोष्ट आहे, मला त्यात जरा हात घालायचा आहे. आता तू सांगितली अस्मिता वहिनींसोबतची तुझी लव्ह लाईफ कशी चालू झाली वगैरे. मला हे समजून घ्यायचंय म्हणजे आता, की म्हणजे भरपूरसे तुझे जे प्रेक्षक आहेत बघणारे, त्यांनाही हा प्रश्न पडलेला असेल, असं की अस्मिता वहिनी हीच ती मुलगी आहे. हे कधी रिअलाईज झालं? आणि आता जे बॉन्ड आहे तुमचं लग्नानंतरचं, लग्नाआधीचं तर ऑब्व्हियसली ते प्रियकर आणि प्रेयसीचं वेगळं नातं असतं. पण ज्यावेळेस ते नवरा-बायकोमध्ये कन्व्हर्ट होतंय आणि नवरा-बायकोमध्ये कन्व्हर्ट झाल्यानंतर ना मग त्याच्यात कशी ती नोकझोक होते, थोडे रुसवे-फुगवे आणि मग त्याच्यात ते समजूत काढणं आणि ती जी मजा आहे ना, ती धमाल थोडी ऐकायला आवडला मला. धमाल म्हणजे अशी आहे, की तिचं माझं जे नातं आहे ना, ते जरा वेगळं आहे आणि आता लग्न झाल्यानंतर पण नवरा-बायको नाही, एक एक असते ना आपली एक एक मैत्रीण, एक आईनंतरनं कोणाला तरी आपण कुठल्यातरी कुणाला तरी शेअर करू शकतो आईच्या नंतर. अशी जी व्यक्ती आहे ना, ती अस्मिता आहे माझ्या लाईफमध्ये, की ज्या छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत माझ्या. मग मी तुला सांगतो, की इव्हन तिचं एवढं लक्ष आहे माझ्यावर पूर्ण, की मी जर बाहेर निघताना कुठले कपडे वेगळे घातले असतील, मॅच होत नाही. आज कुठं जाणार आहे तिथं? मग हे नको घालूस. मग हे घाल, आज फॉर्मल घाल, हे घाल. ते. त्यानंतरनं सकाळी आता आई तर आमचं सकाळी उठतेच त्यांना. ती सकाळी उठायचं तिला थोडंसं आहे. तुम्ही दिवसभर काही करा लावा. सकाळी थोडंसं होणं. ती तरी माझ्यासाठी उठून सगळं नाश्ता मग मी आज जर निघतोय बाहेर म्हणजे मी पुण्यात नाही पुण्याच्या पूर्ण करणार. तिला तिची काळजी घेण्यापासून तिला ती माझी जी काळजी आहे डबलची, त्यामुळे आमची आई म्हणते, की यार डन. जे पाहिजे होतं आता आईला काय पाहिजे, की एक मुलगी असेल. मग ती आहे. पण त्याच्या प्रती जर मी सांगायला गेलो, माझ्याकडून तेवढी काळजी घेणं होत नाही तिची आणि त्याबद्दल ना मला प्रत्येक वेळेस मनात एक खंत राहते, की यार आपल्याकडून होत नाहीये. तुला काही बोलायचंय का वहिनींसाठी त्याबद्दल वहिनींसाठी पॉडकास्टमधनं? पॉडकास्टमधनं मला मी स्क्रीनमध्ये सांगू शकतो. हां, हां. बिनधास्त, बिनधास्त कॅमेऱ्यात बघून सांगू शकते. आता मला आहे ना अस्मिता तुला ही एक गोष्ट सांगायची आहे, की तुला जसं हवंय तसं पूर्णपणे मी नाहीये. पण जेवढं मी प्रेम तुझ्यावर करतो किंवा जेवढं मी अ, माझ्याकडे शब्द नाहीयेत, तेवढं कोणी करू शकतं. ते फक्त मला काय होतं, मला तुला दाखवता येत नाहीये. तर हे सगळं आहे आणि दाखवणंच काही नसतं, हे तुला पण माहिती आहे आणि तू जेवढा सपोर्ट करतेस आणि जेवढं मला या माझ्यासारख्या एका विचित्र माणसाला ॲडजस्ट करतेस, त्याबद्दल थँक यू. बोलताना सुद्धा तू इमोशनल झाला ते. अरे नाही, ते तुझ्या ते डोळ्यात टॉपिक आहे ना, ते काय होतं मला आहे ना तशा व्यक्त करता येत नाही गोष्टी. आता कसं आहे तिला छोट्या-छोट्या गोष्टी भरपूर आवडतात. म्हणजे तू मोठ्या ह्याच्यामध्ये हॉटेलमध्ये जेवायला नको नेऊस. एक छोटीशी कॅडबरी दे संध्याकाळी. खुश. काय प्रॉब्लेम नाही. तुला फक्त आनंद पाहिजे छोटासा आणि एक थोडंसं आता असतं ना मुलींचं की बाबा थोडंसं आता तिचं काय आहे, ती सूट. मी ज्या क्षेत्रात काम करतोय, जर तुला रोज तेच काम जर घरी पण करावं लागत असेल, तर तुला त्रास होतो. त्यामुळे व्हिडिओ आमचे कमी येतात. वैताग येतो असं. मग मला ती ॲक्चुअली फुल ॲक्टिव्ह असते, की "यार चल आज हे बनवू, आज ते बनवू. आकाश अशा टाईममध्ये बनवू." पण नाही. आत्ताच मी 50 एक काढून आलोय. वैतागलेलं असतं मी पूर्ण. त्यामुळे होतं. मग ती थोडी चिडचिड होती तिची. पण मी हळू तिला वाटतं तसं चाललंय करायचं. नक्कीच. आणि वहिनी, मी आता जबाबदारी घेतो. तुम्ही पुढच्या 2-3 महिन्यात जाताल 100% कुठेतरी फिरायला. मी फिक्स हां. मी फिक्स या पॉडकास्टमधनं आणि ह्याच्यामधनं मी तुला सांगतो लिटरली जेवढी लोकं आहेत सगळीजण, "अरे का नाही गेला फिरायला?" नॉर्मली लोकं जी सोशल मीडियावर नाही बघत, पर्सनल भेटतात ती, सोशल मीडियावरची कमेंट्स करणारे सगळे लोक, "अरे काय गेला नाही, काय नाही." दिवाळीपर्यंत तुमचा वाघ पिंजऱ्यात अडकलेला आहे. दिवाळीनंतर हा वाघ जाणार. मग असा फिरून येणार की तुम्ही म्हणताल बाबा कधी भेटतोय. मी असं फिरणार, की मी तुम्हाला दिसणारच नाही पुण्यात. ते बघ फिरणार. माझा पूर्ण प्लॅन वगैरे बनलेला आहे मस्तपैकी. मी फुल फिरणार. हे बघा तुम्हाला डायरेक्ट दुबई, सिंगापूर, मॉरिशस, USA कुठे-कुठे दिसेल अख्ख्या सांगता बस, येत बस, नाही. बस, बस. आणि खूप लोकांची कंप्लेंट असते. मला दादा ब्लॉग बनव, ब्लॉग बनव. आत्ता इथं आमचे जवळ-जवळ 3 तास गेलेत. इथून अजून 2 कामाचे जे फोन मला सुरू झालेले पूर्ण.
कब बनेगा तुम्हारा भाई ब्लॉग. याच्यामुळे ब्लॉग नाही येत. म्हणून मी म्हणलं पॉडकास्टला येऊया. हा भाऊ बरोबर. भाऊच्या इथनं थोडंसं अजून लोकांपर्यंत कळत काय 4 विषय आहे. लागतील ना आपले. बरोबर. त्याला मला तरी भारी वाटलं ना, आपली तर ओळख आहे आधीपासून आणि भाऊच आहे तो आपला. आपलं बऱ्याच दिवसांपासून चाललं होतं करूया, करूया. पण ती तारीख मॅच होत नव्हती नेमकी आपली. आज झाली योगायोगाने आणि झाला त्याच्यात पण podcast. 1 तास मी लेट आलो. ठीक आहे चालायचं आता ते काय ते वेगळा भाग आहे. ऑफ कॅमेरा बोलू आपण त्याच्यावर. तर पहिलं तर तुला थँक यू की तू आला म्हणजे एवढा वेळात वेळ काढून तुझ्या शेड्यूलमधनं आणि आमच्या गप्पा गट्टाच्या प्रेक्षकांना पण भरपूर काय आज मिळालं नॉलेज तुझ्याबद्दलचं. आणि बाकी तुझ्या ऑडियन्सला पण ज्या गोष्टी माहीत नव्हत्या, ज्या व्लॉग्समध्ये दिसत नाही, तुझी एक वेगळी बाजू आहे, ती आज ह्या पॉडकास्टमधून त्यांना कळाली आहे. तर त्याबद्दल नक्कीच मलाही छान वाटतं की मी मित्रासोबत माझ्या बोललोय आणि काही स्क्रिप्टेड नव्हतं. 2 मित्र कट्ट्यावर बसून गप्पा मारतात. तसा हा गप्पा कट्टा आजचा आपला रंगला. येस. तुला तुझ्या आणि आमच्या ऑडियन्सला काय मेसेज द्यायचा आहे का? आता आपण जसं पॉडकास्टच्या शेवटाकडे चालू आहे तर. माझा मेसेज असा आहे सगळ्यांना, की 2 गोष्टी आहेत, की आता तुम्हाला सांगायला मला म्हणजे काय सांगायचं हे थोडंसं ट्रिम मारायचं, की एक तर फर्स्ट ऑफ ऑल माझ्याबद्दल पहिले सांगतो, की एक रिक्षा ड्रायव्हरचा मुलगा इथपर्यंत पोहोचलाय. याला अ, जेवढी माझी मेहनत आहे, तेवढाच तुमचा सपोर्ट आहे, तुमचं प्रेम आहे. आणि आज ज्याही स्तरावर मी आहे, त्याचं मी पूर्ण श्रेय माझ्या घरच्यांना, फॅमिलीला आणि माझ्या मित्रांना आणि माझ्या सोशल मीडियाला जे माझे फॉलोअर्स आहेत किंवा माझे सपोर्टर्स आहेत, त्यांना देतो. कारण की जर ते नसते, तर आजपर्यंत मी इथं नसतो. आणि माझं असं म्हणणं आहे, की मी कितीही वरती गेलो, माझं काही चुकलं, माझं काही राहिलं, तर 100% तुम्ही सांगा. मला कमेंट वगैरे माध्यमातून सांगा. सगळ्यातून मला सांगा. आणि मी तुम्हाला एक शब्द देतो, तुमचा भाऊ तुम्हाला जमिनीवर दिसेल. तुम्हाला तुमच्या सोबत फिरताना दिसेल, पण कधी हवेत दिसणार नाही. आणि जर कधी वाटलं, की दिसलाय हवेत, तर थोडंसं खाली ओढून घ्या. आणि काय चुकलं असेल, काय झालं असेल, तर त्याबद्दल सॉरी. आणि तुम्हाला पण मी सांगतो अजून एक गोष्ट त्याच्या फॅन्सला. अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला माहिती आहेत, ज्या अजून आम्ही कॅमेऱ्यावर नाही आणलेल्या. तुम्हाला त्या ऐकायच्या असतील तर पहिलं इथं कट्ट्याखाली कमेंट करून सांगा. येस. म्हणजे मग कसं आहे ना, उचलून आणतो ना मी राय परफॉर्मन्समधनं डायरेक्ट. इथं आणून बसवतो लगेच मला कट्ट्यावर. मला डायरेक्ट फोन. भाई, माझा फोन नाही उचलत आहे तू. मी म्हणलं, "अरे, मी थोडंसं झालंय मिस माझ्याकडून गडबडीत. पण मी करू आपण तारखेला एकदम कन्फर्म करूया." पण काय नाही, एकदम भाईचा स्वभाव एकदम गोड आहे. सगळं चांगलं आहे. आणि एक कसं आहे, एवढं चांगल्या प्लॅटफॉर्मवर यायला पाहिजे. कसं स्वतःच्या प्लॅटफॉर्मवर किती दिवस दिसणार ना. आता बरोबर. थोडंसं वेगळं काहीतरी. आणि मी तुला सांगू का, पहिला पहिला पॉडकास्ट आहे, जो आपल्या कट्ट्यावर सुरू आहे. याच्या आधी मी कधीच केले नाहीत. एक बेसिक खूप वर्ष आधीचा होता. त्याला पण जवळ-जवळ काहीतरी 2-3 लाख गेलेले व्ह्यूज. खूप असं वगैरे होतं. 2021 ची मी बघितलाय तो व्हिडिओ. हां. त्याच्यानंतर ना मी दिलाच नाही बाईट कुणाला. मला काय आहे, मला बोलायचं आहे ना, तर मला स्क्रीनला नाही बोलायचं किंवा मला YouTubeवर नाही. मला कुणासोबत तरी बोलायचं. बरोबर. मग तू तो व्यक्ती की त्यासोबत आपल्या मित्रासोबत आपण बोलू. म्हणजे मी बी तुमचा भाऊच आहे मित्रांनो. आख्याची जनता सबस्क्राईब करा आम्हाला बी. करा. प्रेम द्या आम्हाला सुद्धा म्हणजे आम्ही आयला पकडून माझ्या ह्याच्यात सांगतो. हां. कसं आहे माहिती आहे का? लवकर जायचं, लफडी करायची नाही. खाली करायचं सबस्क्राईब. लाईकचा जो अंगठा आहे ना, तो दाबायचा खाऊनमध्ये. आणि भाईला कळू दे ना, आपली बी चर्चा किती आहे, जनता किती आहे, जरा सपोर्ट किती आहे. कमेंट आहे ना कमेंट, असल्या पोतं भरून करा. आता करतील. आता 100% आता मी काय बोलायचा विषयच नाही.